आज मी तुम्हाला 1 करोड रुपये देतो, किंवा दुसरा ऑप्शन आहे की मी तुम्हाला 1 रुपये देतो, तो प्रत्येक दिवशी डबल होणार आहे पुढच्या 30 दिवसांकर. तर तुम्ही आजचा 1 करोड रुपये निवडाल किंवा 1 रुपया निवडाल, जो प्रत्येक दिवशी डबल होणार आहे. 55 ते 65 असं वय की यावेळेस 90% लोक हे जॉब नाही करत. तर सर या लोकांनी कसं त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करावं? गोल्डन रूल काय माहितीये का? एक्सपेन्स जेवढा तुमचा आहे ना तेवढ्याची तुम्ही SIP करा आणि 15-20 वर्ष ठेवा, तुमचं लाईफ सॉर्टेड आहे. पण हे कोणी करू शकत नाही. मी तर हेल्थ इन्शुरन्सला पोर्टफोलिओ इन्शुरन्स म्हणतो. म्हणजे जो तुम्ही रिटायरमेंट फंड केला ना, त्याला जर तुम्हाला जोपायचं असेल, तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. एज ग्रुप थोडा आपण आधीचा पकडला, 40 ते 55 पर्यंत बघितलं. हा एज ग्रुप मला असं वाटतं की थोडं रिस्पॉन्सिबिलिटी जास्त एज नक्कीच. तर या एज ग्रुपने काय करावं? एक आहे इमर्जन्सी फंड, त्यांनी तो बाजूला काढावा. दुसरा आहे लाईफ इन्शुरन्स. असं म्हटलं जातं सर की हेल्थ इन्शुरन्स मध्ये भरपूर वेळा खूप कॉम्प्लिकेशन्स होतात, कॅशलेस वगैरे असतं आणि मग ते नाही केलं जात, नाही हॉस्पिटलवाले नाही बोलतात. आपल्या लोकांना हा त्रास नको होण्यासाठी की कसा सिलेक्ट करावा हेल्थ इन्शुरन्स. प्रेग्नेन्सी मध्ये पण हेल्थ इन्शुरन्स कामात येतो का सर? 22-25 पासून ते 40 पर्यंत या मुलांनी किंवा या मुलींनी कसं आपलं इन्व्हेस्टमेंट करावं? 15,000ची जरी SIP केली आणि 15 वर्षाकरता केली, पण त्याची व्हॅल्यू असेल साधारण 1 करोड. आता याच्यात थोडंसं मी चेंज करतो आणि तुम्हाला सांगतो की 15 वर्ष नाही, तुम्ही अजून 15 वर्ष करू शकता. तो आकडा डायरेक्ट जातो 10 कोटी. सर या मुलांमध्ये काय असतं ना, थोडं क्रेडिट कार्ड वगैरे यूज करतात हे, आणि ते क्रेडिट कार्डचे बिल मग मिनिमम ड्यू भरत जातात. तर तो मिनिमम ड्यू किती रिस्की आहे? EMI वर कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजे आपण? होम लोन तेव्हाच घ्या जेव्हा तुमचं EMI 40% वरती जातं. बरोबर आहे. तसंच तुम्ही कार लोन पण तेव्हाच घ्या की त्याचा EMI तुमच्या त्या खर्चांमध्ये 30% खर्चांमध्येच आला पाहिजे. बस त्याच्यावरती नसायला पाहिजे एक्सपेन्स मध्ये. एक्सपेन्स मध्ये 20 लाखाची मला SUV घ्यायचीच आहे लोकांना दाखवायला, हे बरोबर अर्थाने. म्हणजे आपण प्रत्येक वयोगटावर आज बोलणार आहे की त्यांनी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं की त्यांच्याकडे नेहमी पैसा राहील. आपण आपला पैसा असतो तो बँकेतही ठेवू शकतो, किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतो, किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात त्याच्यात करू शकतो. बरोबर. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे CA निलेश वैद्य सर. सर नमस्ते. थँक्यू चेतन, मला इन्व्हाइट केल्याबद्दल. मित्रांनो, आपण जेव्हा लाईफमध्ये पैसे कमवायला लागतो आणि पैसे कमवत असताना भरपूर साऱ्या गोष्टी असतात की आपला एक पगार असतो, काही लोक बिझनेस करतात, काही गृहिणींना घरात पैसे मिळतात त्यांच्या नवऱ्याकडून वगैरे, आणि एक प्रॉपर सेटलमेंट आपली पैशांची होत नाही. आणि मग जेव्हा मोठं एक ओकेजन येतं, कोणाचं लग्न येतं, मुलांची फीज येते, किंवा तुम्हाला कार घ्यायची असते, घर घ्यायची असतं, तेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो. पण जर तुमचा पगार कितीही असू द्या, किती कमी पगार तुमचा असू द्या, बट जर तुम्ही तुमच्या पैशांचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलं तर या प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे त्या त्या वेळेला पैसा असणार आहे. आणि ते नियोजन कसं करायचं ते आपल्याला फायनान्शियल एक्सपर्ट निलेश वैद्य सर सांगणार आहे. सर, मला सगळ्यात आधी तर जाणून घ्यायचं आहे की तुम्ही CA करायचा निर्णय कसा घेतला? CA करायचा निर्णय म्हणजे कसं आहे, थोडं माझा भाऊ आणि माझे भावाचे मित्र होते, ते बेसिकली करत होते, आणि मला एक मुळातच शाळेत असताना गणित आणि या सगळ्या विषयांबद्दल जास्त ओढ होती. ओके. तर त्यामुळे मला तिकडे पहिले कल लागला. पण जसं जसं CAचा अभ्यास करत गेलो, त्या सगळे म्हणजे टॉपिक्स, इकॉनॉमिक्स असून दे, फायनान्शियल गोष्टी असून दे, सगळ्या खूप आवडायला लागल्या. आणि तो कल असा निवडत गेला की मला अभ्यास नाही वाटला, तो नॅचरली घडत गेला, आणि त्यामुळे तिकडे ओढ वाढली. आणि ती फायनान्स बद्दल एवढी ओढ वाढली की एक CFA आणि FRM म्हणून एक बाहेरचे कोर्सेस आहेत, म्हणजे सर्टिफिकेशन्स आहेत, डिग्रीज नाही आहेत, तर ते पण मी सुद्धा परस्यू केले, आणि ते पण मला एवढे आवडले की ते पण माझे कम्प्लीट झाले पुढच्या 2-3 वर्षात CA झाल्यानंतर. ओके. कारण असं म्हटलं तर सर की CA खूप कठीण आहे, CAची एक्झाम पास होणे हे थोडं कठीण आहे. आणि मी असं बघितलंय की आपण मराठी मुलं जे आहेत, तर मराठी मुलं हे जास्त करून इंजिनियर, डॉक्टर होतात, आणि मारवाडी गुजराती कम्युनिटी जी आहे त्यातले मुलं जास्त CA कडे वळतात, म्हणजे कॉमर्स लाईनकडे वळतात. बरोबर. तर तुम्ही जेव्हा CAचं डिसाईड केलं होतं तर तुम्हाला घरचा कसा हे होता की इंजिनियर बन असं नव्हतं का तेव्हा? नाही, कारण का म्हणजे कसं आहे की मुळातच माझा भाऊ पण कॉमर्समध्ये असल्यामुळे, आणि इन जनरल जे माझे भावाचे मित्र होते क्लोज, आणि माझे पण जे मित्र क्लोज होते, जनरली ते सगळे आम्ही कॉमर्समध्येच शिरलो होतो. आणि कॉमर्समध्ये फ्रँकली 2-3 चांगल्या प्रोफेशनल डिग्रीज आहेत. CA आहे, CS आहे, CW आहे. तर त्यामुळे ते एक नॅचरली CA कडे आपण वळूया. अभ्यास कठीण असतो, मान्य आहे, पण जर तो तुमचा आवडीचा सब्जेक्ट असेल ना, तर तुम्ही तो नॅचरली करता, मग तुम्हाला तो जास्त अभ्यास वाटत नाही. म्हणजे लोक म्हणतात की अरे 15-16 तास अभ्यास पण देतात ना, अटेम्प्ट देतात भरपूर, पण कसं आहे ना की ती एक CA मध्ये कशी एंट्री फी आहे,
हा एक्झिट फ्री नाही. तुम्हाला एक्झिट व्यवस्थित अभ्यास करूनच करावं लागतं. आणि त्यामुळे चांगलं गायडन्स पाहिजे, चांगले सिनियर्सचं गायडन्स पाहिजे, चांगले क्लासेस तुम्ही केले पाहिजे. ओके. मग ते ऑटोमॅटिकली तुमचा एक नॅचरल कल आला ना की ते होऊन किती जातं. वर्षाचं आहे सर हे? साधारण एक 3.5-4 वर्ष लागतात. सगळ्या कम्प्लीट कोर्सला कदाचित तुम्ही म्हणू शकता 5 वर्ष. 5 पण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर 5 वर्षात होईल. नाही तर मग जसं तुम्ही म्हणाला तसं अपील्स वाईज थोडं वाढू शकतं. 10 वर्षही लागतात काही लोकांना. हा, म्हणजे काही लोकांना 10 वर्ष. एक गमतीशीर असं होतं की एक म्हणजे बाबा होते, त्यांचा आणि मुलगा आणि बाबा असे दोघेही एका एक्झाम मध्ये पण बसले होते. असंही झालं, असंही आहे. असंही झालं होतं. कारण का ते बाबांनी खूप वर्ष ढकललं, पण मुलगा पण आता सीए कडे वळतोय आणि त्याचा अभ्यास आणि त्याचा एक्झाम बघता त्यांना बाबांना पण कळ आली आणि ते पण अभ्यास करायला लागले आणि त्यावेळेस ते दोघेही एक्झामला अपेअर झाले आणि त्यांची नंतर सक्सेस स्टोरी पण होती. काही लोक तर वयाच्या 60 का 70ला पण झालेत सीए. न्यूज आली होती. ओके. एक असेच मारवाडी एक जण होते, ते हा. नंतर 70ला झाले होते सीए. बरं काय करा. आहे, म्हणजे हे लोकांचा इंटरेस्ट आहे. जसं वकील क्षेत्र येतं तसं सीए कडे पण लोक बघतात. येस. सर आता जेव्हा आपण विचार करतो की जे आपले लोक बघतायत त्यांनी, म्हणजे आपण प्रत्येक वयोगटावर आज बोलणार आहे की त्यांनी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं की त्यांच्याकडे नेहमी पैसा राहील. बरोबर. म्हणजे पैसा लागतोय, चैनीच्या वस्तू घ्यायला लागतो, इमर्जन्सीमध्ये लागतो, राईट. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे पैसा उरेल, अशा गोष्टींवर आपण आज डिस्कस करू. नक्कीच नक्कीच. वयोगटावाईज या गोष्टींकडे आपण सॉर्ट करू. चालेल. सुरुवातीला जर बघितलं सर, तर ज्या लोकांचं वय आता 55 ते 65 आहे, तर 55 ते 65 आहे असं वय की यावेळेस 90% लोक हे जॉब नाही करत. बरोबर. 90 ते म्हणजे जे गव्हर्नमेंटचे ते तर 58-59 पर्यंत आहे. बरोबर. बट मोस्टली लोक रिटायरमेंटचा विचार करत असतात. येस. तर सर या लोकांनी कसं त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करावं, बरोबर. आणि यांच्यानंतर गरजा काय असतात, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही गाईड करा. नक्कीच नक्कीच. आणि हा खूप म्हणजे बरं झालं तुम्ही वयोगटाप्रमाणे पहिले आपले सिनियर सिटीजन्सला आपण प्रायोरिटी देतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला त्यांची एक मनस्थिती पकडायला पाहिजे. पहिली तर गोष्ट, ते आता पूर्ण आयुष्यभर त्यांनी नोकरी केली आहे, जवळजवळ 25-30 वर्षाची नोकरी केली असावी, एक साधारण 55 ते 60 कॅटेगरी जर आपण पकडली तर आता त्यांना हे समजायला पाहिजे की पुढचे अजून 25-30 वर्ष त्यांना जगायचं आहे. कारण का आपण एक लाईफ एक्सपेक्टन्सी बघितली 85-90 आहे राफी. बरोबर आहे. तर पुढचा जो काळ आहे तो पण तेवढाच मोठा आहे जेवढी तुम्ही कारकिर्दी केली आहे बेसिकली. ठीक आहे. तर ते कोणी समजून घेत नाही आणि आपलं काही झालं तरी आता सिनियर सिटीजन झालो, आता आपल्याला खूप सेफली वागायचं आहे, सगळ्या गोष्टी एकदम सेफली आपल्याला नियोजन करायचं आहे. तर हा दृष्टिकोन जरा थोडा चेंज करण्याची गरज आहे. ठीक आहे. आता यांना सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय की आता यांचं वय वाढत जात आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्या एक नॅचरली वयाप्रमाणे आपले मेडिकल कॉम्प्लिकेशन्स थोडे वाढतात बेसिकली. तर म्हणून या लोकांसाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे. हेल्थ इन्शुरन्स का, मी तर हेल्थ इन्शुरन्सला पोर्टफोलिओ इन्शुरन्स म्हणतो. म्हणजे जो तुम्ही रिटायरमेंट फंड केला ना, त्याला जर तुम्हाला जोपायचं असेल तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. कारण का एक साधं छोटं हॉस्पिटलायझेशन आज तुमचे 4-5 लाख घेऊन जातो, कळणार पण नाही आपल्याला. बरोबर आहे. आणि वरनं ते मेडिकलचं तुम्ही इन्फ्लेशन बघा, साधारण 10 ते 12% आहे. म्हणजे आजचा 1 लाखाचा खर्च 6 वर्षात 2 लाख होतो बेसिकली. तर म्हणून तुमचं हेल्थ इन्शुरन्स हे सर्वात पहिलं टॉपिक मी सांगेन की त्यांनी नीट केलं पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स, सर हेल्थ इन्शुरन्स आता या वयामध्ये जर त्यांनी घेतला तर त्याची प्राइस पण जास्त जाईल. खूप जास्त आहे. पण कसं आहे ना की हेल्थ इन्शुरन्स कुठल्याही वय घ्या त्याप्रमाणेच त्याचा इन्शुरन्स राहणार आहे. भले 40 वर्षाचा माणूस घेतला तरी त्याला 55च्या वेळेस जो इन्शुरन्स लागणार आहे तो जास्तच लागणार आहे. हेल्थ इन्शुरन्स हा नेहमी वयोप्रमाणेच वाढतो. पण तुम्ही हा विचार करा की जरी मला एक साधारण 55-60 कॅटेगरी जरी आपण पकडली, त्यांना 40 ते 50 हजाराचा हेल्थ इन्शुरन्स लागतो. बरोबर. एका माणसाला. आणि त्यांच्या म्हणजे जर कपल असतील तर दोघांचं मिळून कदाचित 80-90 हजार येऊ शकतं प्रीमियम. पण तुम्ही हा विचार करा, एक बिल तुमचं 4-5 लाख तुमच्या एवढे हार्ड अर्न मनी जी तुम्ही कमवली आहे रिटायरमेंट फंड, त्याच्यातनं तो 4-5 लाख गेलेला आवडेल का तुम्हाला? नक्कीच नाही, कुणालाच नाही. तर म्हणून तुम्ही तो विचार करा की मला हेल्थ इन्शुरन्स मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ठेवायचं आहे. ओके. ठीक आहे. आता याच्यात हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्हाला भरपूर विचित्र प्रोडक्ट विकणारे पण लोक आहेत. ठीक आहे. कमी प्रीमियममध्ये मी तुम्हाला चांगलं इन्शुरन्स देतो असं बोलतात, असं नसतं. कधीही कोणतीही चांगली गोष्ट महागच असते, हे पकडून चाला. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून चांगलं इन्शुरन्स पाहिजे तर चांगलं प्रीमियम द्यावं लागेल आणि ते देण्याची तुम्ही जरा मनस्थिती ठेवा. कारण का तुम्हाला जर तुमचा रिटायरमेंट फंड जपायचा असेल तर तुम्हाला हे हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. तर पहिला तो टॉपिक आहे. त्याच्यात भरपूर कंडिशन्स आहेत की तुम्ही बघा की हेल्थ इन्शुरन्सचं जे कव्हर आहे, आता समजा मी एक 50 लाखाचं हेल्थ इन्शुरन्स कव्हर घेतलं तर ते जर माझं पुढचे 20-30 वर्ष तसंच राहणार आहे तर ते चुकीचं आहे.
कारण का मेडिकल इन्फ्लेशन प्रमाणे खर्च वाढतो, वाढायचं. मग तुमचा सम इन्शुअर्ड पण वाढायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन असायला पाहिजे की प्रत्येक वर्षी बोनस मिळाला पाहिजे आणि तो भले तो गॅरंटेड असायला पाहिजे. असं नाही की क्लेम नाही केला तर बोनस मिळेल, असं नाही नसायला पाहिजे. बरोबर आहे. सो गॅरंटेड बोनस असायला पाहिजे. ओके. ही एक गोष्ट आहे. बाकी मग मी म्हणेन की को पेमेंट क्लॉज असतो की प्रत्येक बिलाच्या वेळेस मला 10-15% द्यावे लागतात, ते नसायला पाहिजे. ठीक आहे. रूमचे रेंट असतात प्रत्येक, त्याच्यावर काही लिमिट नसायला पाहिजे. स्टँडर्ड रूम मिळाली पाहिजे एकदम. हा, स्टँडर्ड सगळ्यात स्टँडर्ड. कुठलीही रूम घ्या, तुमचं इन्शुरन्स कव्हर मिळालं पाहिजे. ओके. नाहीतर मग ते म्हणतात की आम्ही रूम रेंट फक्त तुम्हाला 5,000 पर डे देणार, पण नंतर महागाई वाढली तर रूमचे रेंट वाढतील, म्हणून कॅपिंग नसायला पाहिजे. ठीक आहे. नंतर रिस्टोरेशन म्हणजे काय असतं की जर चुकून देव ना करो एकाच वर्षात 4-5 हॉस्पिटलायझेशन झाले तर तुमचं आणि 10 लाखाचंच कव्हर असेल कोणाचं, तर एका जर क्लेम मध्ये तुमचे 10 लाख युटिलाइज झाले, पुढच्या क्लेमला तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला रिस्टोरेशन म्हणजे अनलिमिटेड रिस्टोरेशन म्हणतात त्याला, की जरी एक बिल झालं तर लगेच दुसऱ्या बिलला म्हणजे 10 लाख परत येतात माझ्या बेसिक कव्हर. तर या अशा 3-4 गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तुम्ही केल्या पाहिजेत. तर हेल्थ इन्शुरन्स सर्वात इम्पॉर्टंट. ठीक आहे. बरोबर. कारण का मेडिकल इमर्जन्सीसाठी मला पैसा लागू शकतो, यासाठी रिटायरमेंट फंड लोक बँकेत ठेवतात. आणि आता बँकेत ठेवणं सर्वात जास्त रिस्की झालं. एवढं सायबर क्राईम्स आपण ऐकतो की लोकांचे पैसे एका मिनिटात गायब होतात, कळत पण नाही. म्हणून उलट पैसे बँकेत ठेवणं म्हणजे आता रिस्की झालं. तुम्ही त्या हवं तर एफडी करा, पण बँकेत नका ठेवू. एफडी चालेल. एफडी म्हणजे एफडी केली तरी ऍटलीस्ट तुमचं प्रोटेक्शन आहे ना, सायबर क्राईम पेक्षा बरोबर. प्रोटेक्शन आहे ना बेसिकली. येस. एफडी करू की नाही ते आपण येऊया त्याच्यावर. पण तरी म्हणजे तुम्ही एक साधारण हेल्थ इन्शुरन्स पहिलं आहे. लाईफ इन्शुरन्स या लोकांसाठी काही गरज नाही. दुसरा टॉपिक आपण म्हटलो तर लाईफ इन्शुरन्स, तर या लोकांसाठी काही गरजेचा नाहीये. कारण का हे आता इन्कम कमवत नाहीयेत, यांची फॅमिली डिपेंडेंट नाही यांच्या इन्कमवरती, म्हणजे यांची मुलं आता ऑलरेडी मोठी झाली आहेत. बरोबर. ठीक आहे. यांचा रिटायरमेंट फंड झालाय आणि लाईफ इन्शुरन्स देणार पण नाही या लोकांना. जर ऍक्टिव्ह इन्कम नसेलच तर लाईफ इन्शुरन्स म्हणजे देणारच नाही कोणतीच कंपनी बेसिकली. बरोबर. सो तो दुसरा मुद्दा. ठीक आहे. करेक्ट. आता तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता रिटायरमेंट फंडचं करावं काय बेसिकली, तो एक सर्वात मोठा मुद्दा. बरोबर आहे. आता याच्यामध्ये ना थोडे 2 कॅटेगरीज कळेल. एक आहे ज्यांना पेन्शन मिळतंय, ठीक आहे, आणि त्यांना इन्फ्लेशन प्रमाणे त्यांचं पेन्शन वाढतंय, ज्याला आपण म्हणतो डिअरनेस अलाउन्स, त्याप्रमाणे इन्फ्लेशन प्रमाणे पेन्शन पण वाढतंय. ओके. अशा लोकांना त्यांचा खर्च जर पेन्शन मध्ये भागतोय ना आणि प्रत्येक वर्षी इन्फ्लेशन प्रमाणे त्यांना मिळतं नाही, पेन्शन वाढतं, तर या लोकांचा जो खर्च आहे तो कव्हर झाला. आता रिटायरमेंट फंड कुठे नियोजन करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना जर हवंय की माझ्या मुलांना चांगलं कॉर्पस मिळावं तर त्यांनी चांगल्या इन्व्हेस्टमेंटकडे वळावं. बरोबर. त्यांना जर सेफ हवंय तर ते सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवू शकतात बेसिकली. तर पण तरी पण त्यांना त्यांचे छंद जोपासायचे असतील. मला तेच विचारायचं होतं की जर समजा आता या वयात असं असतं की देव धर्माला ते फिरायला जातात, बरोबर, किंवा बाहेर युरोप ट्रिप करायची असते, तर असे फंड मग कसे? बरोबर. तर असे जर फंड करायचे असतील तर यांच्याकडे काय काय मार्ग आहेत आपण बघूया. काय काय मार्ग आहेत, हिस्टॉरिकली काय काय लोकांनी केलं. तर दुसरी प्रॉपर्टी घेतली आहे, तिथून बाबा मला रेंटल इन्कम मिळत राहील, असं एक लोक विचार करतात. ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय आहे, प्रत्येक वर्षी रेंटल इन्कम वाढतंय का? कदाचित नाही. खूप सप्लाय वाढलाय, खूप बिल्डर लोक वाढतायत, त्यामुळे कन्स्ट्रक्शन वाढले, तर तुम्हाला रेंटल इन्कम आहे ना तेवढंच राहतं किंवा थोडंसंच वाढतं. ओके. ठीक आहे. प्रत्येक वर्षी ब्रोकर तुम्हाला अपॉइंट करावा लागतो, 1 महिन्याचं ब्रोकर तुमचं चाललं जातं. ठीक आहे. म्युनिसिपल टॅक्सेस द्यावे लागतात, बरोबर आहे, मेंटेनन्स द्यावा लागतो, काही घरात थोडे रिपेअर असतील, नळ चालत नाही, हे चालत नाही, ते सगळं तुम्हाला द्यावं लागतं. हे सगळं करून तुम्हाला 2 ते 3% मिळतात. आता तुम्हाला जर प्रॉपर्टीमध्ये मला जायचं युरोपला, 5 लाख जर खर्च आला, मी प्रॉपर्टी मधले एक थोडंसं बाल्कनी विकली किंवा बाथरूम, असं तर करू शकत नाही. फ्लेक्झिबिलिटीच नाहीये रिअल इस्टेटमध्ये. कसं आहे, आणि ऍप्रिसिएशन पण एवढी नाहीये, 5-6% वर्षाची आहे साधारण. तर रिअल इस्टेटमध्ये अडकवणं पैसे म्हणजे स्वतःच्या डोक्याला व्याप जास्त आहे. दुसरा ऑप्शन आहे गोल्ड. गोल्डमध्ये फक्त पैसे वाढतात, त्या गोल्डमधनं पैसे काढू शकत नाही आपण. काढायला असेल तर तुम्हाला गोल्ड विकावं लागेल बेसिकली. तिकडे एक पॅसिव्ह इन्कम नावाचा कन्सेप्टच नाहीये गोल्डमध्ये. तुमची जी आहे इन्व्हेस्टमेंट ती अशी वाढतच जाणार गोल्डच्या रेट प्रमाणे. पण त्याच्यातनं पैसे काढायचे असतील तर साधारण आज गव्हर्नमेंट म्हणतं की गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम आहे, त्याच्यात पण 2.5% मिळतात, आणि ते तुमच्या गोल्डला सर्व पहिल्या दिवशी पिघळवतात आणि पूर्ण त्याचं एक वेगळं बनवतात. मग तुमच्या गोल्डचे ऑर्नामेंट्स वगैरे सगळे वेगळ्या शेपमध्ये जातात. सो गोल्ड पण हा पर्याय उरला नाहीये. ठीक आहे. आता आपण येऊया गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, बँकेच्या एफडी असतात. साधारण इथे आपल्याला 8-8.5% मिळतात रफली. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम एक आहे जिथे खूप लोकप्रिय आहे ती बेसिकली. साधारण 7.25% आज देते 5 वर्षाकरता. ओके. तर ते एक आहे.
ठीक आहे. आता बघूया आपण की जर कोणाचा 1 करोडचा रिटायरमेंट फंड आहे हा आणि एक म्हणजे आपण एक कपल पकडू, बरोबर त्यांचा 50,000चा खर्च आहे, 12 महिन्याचा किती येणार, साधारण 6 लाख. 1 करोड समोर 6 लाख खर्च आहे. आज मला किती मिळतात त्या सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम मध्ये, एका पॅन समोर फक्त 30 लाख आपण इन्व्हेस्ट करू शकतो. अशा दोघांच्या मिळून होतात 60 लाख बेसिकली. बरोबर ठीक आहे. तर आता उरले 40 लाख त्यांना एफडी मध्येच ठेवावे लागतील. बरोबर. तर आता हे एवढं सगळं करून 8.25% आणि एफडी मध्ये कदाचित 7.5%, असा एक ऍव्हरेज पकडला तर 8% आपण पकडूया बेसिकली. आता तो 8% 5 वर्षाकरता फिक्स राहतो. पण तुमचा जो 6 लाखाचा खर्च आहे ना, तो इन्फ्लेशन प्रमाणे, महागाईप्रमाणे वाढलेला असेल. आता पुढच्या वर्षी 5-6% इन्फ्लेशन पकडलं, 6 लाखाचा खर्च किती होणार, 6,36,000. 36,000. त्याच्या पुढच्या वर्षी किती येतील, 6,72,000. बरोबर. त्याच्या पुढच्या वर्षी किती येतील, 7 लाख. असे करता करता तुमचे खर्च 10 वर्षात डबल होणार आहेत, म्हणजे 12 लाख होणार आहे. पण तुमचा इंटरेस्ट किती असणार आहे, 8-8.5%. तेवढाच राहील. असं करून मग तुम्ही ना 10 वर्षानंतर तुमच्या मुद्दलातनं पैसे काढायला बघता. ठीक आहे. आणि मग 20 वर्षानंतर तुमचा पैसा गायब होतो, शून्य होतो. म्हणून जर तुम्हाला जर खर्च 6%चा, म्हणजे खर्च आहे 6%चा आणि इन्फ्लेशन पण आहे 6%चं, तर तुम्हाला 10-12% इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करावेच लागतील. ओके. दुसरा पर्यायच नाही आपल्याला राईट. बेसिकली. सो आता याच्यासाठी पर्याय उरतो काय, तर तो या लोकांनी काय करावं. तर आता मग लोक म्हणतात मार्केट, इक्विटी वगैरे वगैरे, पण या लोकांनी स्वतः आता स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करून डोकं चालवून हे करण्याच्या ऐवजी आपल्याकडे म्युच्युअल फंड आहेत बेसिकली. आणि म्युच्युअल फंड 40-45 वर्ष आहेत, असं नाही की आत्ता आलेत. बरोबर. त्यांनी परफॉर्म केलं 40-45 वर्ष. तर त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट्स बसलेत आपल्यासाठी. ठीक आहे. आता मग लोक म्हणतात की 55-60 वयोगटाला आपण इक्विटी मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची. तर म्युच्युअल फंड फक्त इक्विटी मार्केट नाही ना, इथे डेट फंड आहे ज्यामध्ये 0% इक्विटी आहे. ठीक आहे. एक इक्विटी फंड आहे ज्यामध्ये 90% वरती इक्विटी आहे, आणि मधली कॅटेगरी हायब्रिड, ज्याच्यामध्ये 50-60% किंवा 25-30% फक्त ते लोक इक्विटीमध्ये ठेवतात, बाकी उरलेल्या डेटमध्ये असतात ते. तर या 3 वेगवेगळ्या स्कीम्सचा आपण फायदा घेऊन त्यांना जर रिटायरमेंट प्लॅनिंग आपण आयोजित केली ना, तर ती दीर्घकाळ करता राहते. साधारण 85-90 पर्यंत आपण चांगली प्लॅनिंग करू शकतो. सर, मग म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा पैसे टाकतील, समजा आज कोणाकडे 1 कोटी रुपये, त्यांचा फंड आला 1 कोटीचा, हा सगळा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये लमसम अमाऊंट म्हणून टाकू शकतात काय? SIP करावी नाही ना, लमसम करावं? लमसमच इन्व्हेस्टमेंट करावी, आणि ती कशी पूर्णपणे इक्विटी अजिबात नाही. अजिबात नाही. तर त्याला आपण म्हणतो की एक असते विहीर आणि एक असते आपली बादली, असं पकडा. तर आपण काय करतो, बादलीत पाणी एवढंच घेतो की आपला पुढचा 10 वर्षाचा खर्च चालू शकेल, एवढी बादली आपण सेफ बाजूला ठेवतो. ओके. ते सेफ इन्स्ट्रुमेंट मध्ये ठेवायचं, आणि तो माझा 10 वर्ष खर्च चालवेल. बरोबर. मग ती जी विहीर आहे ती आपण इक्विटी आणि हायब्रिड फंड मध्ये ठेवतो, जी ग्रो होत राहते साधारण. आणि आपला बादलीची पैसे, म्हणजे बादलीचं पाणी कमी झालं की पूर्ण झालं कमी, तर मग परत बादली होत्याची त्या विहिरामध्ये, ती ग्रो झालेली असेल. बरोबर साधारण. मग याला म्हणतो आपण विहीर आणि बादली स्ट्रॅटेजी, की आपला जो पुढच्या 10 वर्षांचा खर्च आहे तो आपण एका बादलीत सेव्ह करतो, की तो मी तिकडनंच काढणार, त्याला ग्रो होऊन दे. ते होणारच आहे ग्रो, इंडियन इकॉनॉमी ग्रो होणार, तर मार्केट पण ग्रो होणार. तर त्याला ग्रो होऊन दे, थोडं ते वरती खालती होणार. म्हणून लोकांचे बीपी वरती खालती होतात. तसं नका करू. तुम्ही एक वेगळा एक पैसा बाजूला काढून टाका, तो मला 10 वर्ष वापरायचा आहे. मग 10 वर्षानंतर परत मी एक बाल्टी काढणार, बाजूला ठेवणार, 10 वर्ष पुरते मी काढेन, त्या विहिरीला ग्रो होऊन दे की बेसिकली. असं करत 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 तुम्ही पुढचे 30-35-40 वर्ष करून सुद्धा तुमच्याकडे चांगला फंड राहतो, आणि तो तुमच्या मुलांच्या कामीस येतो, कामात येतो तो फंड पण. Yes. सर, मग आता हे तुम्ही सांगितलं लमसम अमाऊंट, म्युच्युअल फंड मिनिमम किती टक्के देऊ शकतं रिटर्न? सो इयरली 1 कोटी टाकले तर इयरली किती मिळतील? सो कसं आहे ना, की जनरली मी असं म्हणतो की तुमचा जो वार्षिक खर्च आहे त्याच्या 25 पट हा तुमचा रिटायरमेंट फंड असायला पाहिजे. ओके. म्हणजे जर समजा मला एका वर्षाला 10 लाख रुपये लागतात, 2.5 कोटी रुपये तरी माझ्या बँकेत, 2.5 कोटी तुमचे रिटायरमेंट फंड म्युच्युअल फंड मध्ये पाहिजे. मग तसंच तेवढी जर तुम्ही रिटायरमेंट फंड आणली ना, की तुम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये आयुष्यभर राहू शकता पैसे. लोक काय करतात की मी 1 कोटी कमवलेत, पण माझा 6 लाखाचा 8 लाखाचा खर्चच आहे, आणि मग लोक कम्पेअर करतात, नाही मला सिनियर सिटीजन सेव्हिंग तर देतात ना 8%, मग तुम्ही पण द्या की. तो प्रॉब्लेम होतो. तो असं कम्पॅरिझन नका करू. तिकडे तुम्हाला 8% आयुष्यभर मिळणार आहे, इथे तुम्हाला आयुष्यभर पैसे मिळत राहणार आहेत. म्हणून तुम्ही एक काम करा, वर्षाचा 4%च मी खर्च करणार,
एवढं तुम्ही पकडा. ओके. हा. आणि जर तेवढं नसेल जमत तर मग तुम्हाला थोडेसे 5% कदाचित 6%, पण मग तेव्हा आपल्याला थोडी पॅसिव्ह स्ट्रॅटेजी करावी लागेल. हा. मग आपण ती अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी करू शकत नाही, जशी मी बोललो की हा. मग आपल्याला थोडंसं कमी करावं लागेल इक्विटी आणि हायब्रिड फंड मध्ये. बरोबर. अलोकेशन आपण कमी करूया आणि सेफचं अलोकेशन वाढवूया. ओके. असं एक थोडं म्हणजे प्रत्येक माणसाप्रमाणे आपल्याला दाम्पत्याप्रमाणे आपल्याला चेंज करता करावं लागेल बेसिकली. तरी सर म्हणजे असं आपण कन्सिडर करू शकतो का की आता HWP पण एक पार्ट आलेला आहे. बरोबर. SIP आणि HWP. बरोबर. तर HWP कसं काम करतं आणि या लोकांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो, आणि एखाद्याने 1 कोटी रुपये जर HWP मध्ये टाकले तर त्याला एका वर्षाला किती रुपये येईल? बरोबर. तर आता आजकाल HWP हा खूपच म्हणजे असा विषय झालाय की लोक त्याला एकदम इझी पकडतायत आणि प्रमोट पण खूप प्रमोट पण खूप करतायत. तर आता मी फक्त एकच सांगेन की इक्विटी फंड मध्ये, इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये HWP हा म्युच्युअल फंडशी निगडीत म्हणजे बरोबर. टॉपिक आहे. कारण का कसं आपण SIP म्हणतो म्हणजे सिस्टमॅटिक प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायचं. जे तरुण आहेत, मध्यमवर्गीय आहेत, तरुण आहेत आणि ज्यांची एज कॅटेगरी 40, 45, 50 आहेत, त्यांना कॉर्पस बनवायचं आहे, तर ते लोक SIP करतील. आणि जे रिटायरमेंट फंड झालाय क्रिएट, त्यांना प्रत्येक महिन्याला पैसे हवेत म्हणून सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, तर हा म्युच्युअल फंड मधनच केला जातो. ओके. ठीक आहे. तर जसं मी म्हणालो, एक डेट फंड असतो, एक इक्विटी फंड असतो आणि एक हायब्रिड फंड असतो. ओके. आता जे आजकाल प्रमोट केलं गेलंय की इक्विटी फंड मध्ये तुम्ही बिंदास ठेवा, तिकडे आपल्याला 12% मिळतात, तुम्ही काढा 8%, बिंदास आयुष्यभर फंड राहील. ठीक आहे. प्रॉब्लेम काय होतो, काय मार्केट जर 6 वर्ष 0% रिटर्न दिलं, खाली आलं आणि 0% रिटर्न दिलं, तर तुमचा फंड तुम्ही जो आहे त्याच्यातनं काढताय प्रत्येक वर्षी, पण पैसे वाढत नाही. वाढणारच नाहीये. मग असं करून तुमच्या 10-15 वर्षात पैसे शून्य होतील बेसिक. आणि म्हणून मी म्हणालो मगाशी तसं की इक्विटी फंड मध्ये HWP करणं योग्य नाही, अजिबात नाही. ठीक आहे. म्हणून तुम्ही काय करा, जेवढे पैसे तुमचे 10 वर्ष करता लागतील ना, ते तुम्ही डेट फंड किंवा अशा हायब्रिड फंड मध्ये ठेवा, जिथून तुम्हाला पैसे काढता येतील. तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण का ते पूर्ण इक्विटीमध्ये इन्व्हेस्टेड नाही आहेत, ते थोडेसे डेट मध्ये पण आहेत, थोडेसे इक्विटीमध्ये पण आहेत. बरोबर. असं आहे. सो तिथे तुम्ही HWP करा, तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आणि मग जी थोडी अमाऊंट तुम्ही ठेवणार आहात इक्विटीला, त्याला ग्रो होऊन दे. 10 वर्ष ग्रो होऊन दे. 10 वर्षात मग तुमच्या इक्विटीला चांगला म्युच्युअल फंडचा चांगला एक रिटर्न आपण पकडू शकतो, मिळू शकतो. मग परत त्याच्यातनं तेवढीच पाणी काढा की जेवढं तुमचं 10 वर्ष लागणार. तर हे जे मी म्हणालो ते HWPचे. पण हे तुम्ही असं नीट एका ऍडवायझरला कन्सल्ट करा आणि त्याला सांगा की मला असं जर नियोजन करून घ्यायचं असेल तर कसं आपण करू शकतो. नाही इक्विटी म्युच्युअल फंड HWP मी लोकांना म्हणजे हे करतो की अपील करतो की नका करू, डायरेक्ट नका करू. डायरेक्ट म्युच्युअल फंड, इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये टाकून मी HWP करणार, हे कन्सेप्ट नको करू. म्हणजे याचे तुम्ही रिस्क आहे. हो, याच्यात रिस्क आहे. जर काही वर्ष मार्केट नाही चाललं तर खूप मोठी रिस्क. बरोबर आहे सर. बरोबर. म्हणजे HWP मध्ये असं होतं की एकसाथ तुम्ही पैसे टाकून देतात आणि असं एक्सपेक्टेशन असतं तुम्हाला की मला प्रत्येक महिन्याला 10,000 20,000 रुपये येतील, बट ते डिपेंड असतं त्या मार्केटच्या पोझिशनवर. बरोबर. जर शेअर मार्केटच वर जात नाहीये तर तुमचे पैसे पण नाही वाढणार आहे आणि मग तुम्हाला पैसे येतील कसे? एक सिंपल आहे याच्यामध्ये. सर आता एज ग्रुप थोडा आपण आधीचा पकडला की समजा 40 ते 55 पर्यंत बघितलं, बरोबर. तर हे जे लोक आहे समजा, तर या लोकांनी कसं त्यांचं प्लॅनिंग करावं? कारण हा जो एज ग्रुप आहे, या एज ग्रुपमध्ये मुलांची लग्न येतात, या एज ग्रुपमध्ये परत ट्रिप्स येतात फॅमिली सोबत, शिक्षण येतात. इम्पॉर्टंट गोष्ट झाली आजकाल की खूप चांगले शिक्षण आपण देतोय. मुलं MS वगैरे करायला जातात, इंजिनिअरिंग असतं, डॉक्टर असतं, खूप फीज लागते. हा एज ग्रुप मला असं वाटतं की थोडं रिस्पॉन्सिबिलिटी जास्त या एज नक्कीच. तर या एज ग्रुपने काय करावं? तर या एज ग्रुपमध्ये म्हणजे परत पहिले आपले 3 पिलर्स इम्पॉर्टंट आहेत. एक आहे इमर्जन्सी फंड, त्यांनी तो बाजूला काढावा. किती टक्के निघाला पाहिजे आपल्या सॅलरीच्या? साधारण नाही, सॅलरीच्या हा नसतो, हा वन टाइमच आपण प्रोव्हिजन करतो. बरं. काय करतो की 6 ते 12 महिन्याचा खर्च हा मी बाजूला काढणार. ओके. आणि हा तुम्ही FD मध्ये ठेवा, तुम्ही कोणत्याही सेफ फंड मध्ये ठेवा, जिथे इक्विटीशी काही संबंध नाही. तिथे आपण रिटर्न्स किती मिळणार आहे ते नाही बघत होत. तो आपल्याला असा फंड आहे की काही माझी दुनिया संपली तरी माझा हा फंड माझा चालू शकतो. माझा जॉब गेला, कोविड आला, सगळं काही झालं, होऊन दे, आयुष्यात ज्या गोष्टी होऊ शकतात त्या जरी वाईट गोष्टी झाल्या तरी हा इमर्जन्सी फंड मला 6-12 महिने माझं घर चालू शकेल. बरोबर. हा एक वेगळा तुम्ही क्रिएट करा. राईट. हे पहिलं पिलर. दुसरं आहे लाईफ इन्शुरन्स. तुम्ही या वयोगटात तुमची सॅलरी सर्वात जास्त असते म्हणजे आयुष्यातली. ठीक आहे. तर तुमची फॅमिली तुमच्या इन्कम वरती डिपेंडंट असते कम्प्लिटली. राईट. ठीक आहे. म्हणून तुमचं एक लाईफ इन्शुरन्स घ्या चांगलं, साधारण 20 ते 25 पट तुमच्या वार्षिक इन्कमचं एवढं तुम्ही घ्याच. लाईफ इन्शुरन्स घ्या. म्हणजे कोणाची 20 लाखाची सॅलरी असेल तर साधारण तुम्ही पकडा की त्याला म्हणजे 4 करोडचं 3 करोडचं घ्यायलाच पाहिजे लाईफ इन्शुरन्स. येस. लाईफ इन्शुरन्स केव्हा कामात येतो सर, कोणत्या सिच्युएशन मध्ये? लाईफ इन्शुरन्स मध्ये कसं आहे की लाईफ इन्शुरन्स मध्ये सिम्पल आहे.
डेथ झाली तर फॅमिलीला पैसे मिळणार, हा. बाकी मध्ये काही नको. हा. म्हणजे असे प्रोडक्ट पण आहेत की ज्यामध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताय, प्रीमियम भलं मोठं देतात आणि ते म्हणतात की आम्ही तुम्हाला प्रीमियम पण रिटर्न देऊ. ठीक आहे, पण हे प्रोडक्ट्स आहेत ना जनरली 6 ते 7% रिटर्न देतात. ठीक आहे, आणि प्लस त्याच्यात इन्शुरन्स कव्हर खूप कमी असतं. म्हणून टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या, सिम्पल. टर्म लाईफ इन्शुरन्स. टर्म लाईफ इन्शुरन्स. आणि सर हा जो टर्म लाईफ इन्शुरन्स आहे हा. हा एखादा व्यक्ती जर घेतोय हा. तर त्याला 4 कोटीचं, जसं तुम्ही बोलले की 20 लाख सॅलरी, तर 4 कोटीचा त्याचा तो टर्म लाईफ इन्शुरन्स हवा. बरोबर. डेथ झाल्यानंतर तो पैसा फॅमिलीला भेटतो. बरोबर. तर प्रत्येक वर्षी किती पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात? साधारण त्याचा प्रीमियम आहे ना खूप कमी असतं. म्हणजे तुम्ही विचार कराल तर 4 करोडसाठी कदाचित 40,000 तुम्हाला भरायचे इयरली. फक्त एवढं तुम्हाला भरायचं. म्हणजे तुम्ही जे प्रीमियम भरताय इयरली त्याच्या 1000 पट तुम्हाला फॅमिलीला कव्हर मिळतंय. देव ना करो तुम्हाला काय झालं तर. बरोबर. तर ते नक्कीच पाहिजे, कारण का तुमच्या फॅमिली इन्कम वरती तुमचं डिपेंड आहे, पूर्ण डिपेंडंट आहे. आणि सर टर्म लाईफ इन्शुरन्स हा डेथ झाल्यावर तर आहे, बट डेथचे कोणते रिझन असतात? जसं की सुसाइडल एक झालं, बरोबर, मर्डर एक असू शकतं, बरोबर, त्याच्यानंतर हार्ट अटॅक आहे, कॅन्सर आहे, बरोबर. कोणकोणत्या याच्यात हा दिला जातो? सो डेथ लाईफ इन्शुरन्स मध्ये सिम्पल रूल आहे की डेथ ऑफ एनी टाईप इज कवर्ड एक्सेप्ट की तुमचा सुसाईड पहिल्या वर्षात नाही झालं पाहिजे. ठीक आहे, दुसऱ्या वर्षात झाला तर तो पण कवर्ड आहे, जो मी त्याच्या विरोधात आहे. पण फ्रँकली अशा गोष्टी करू नका. ऑब्विसली आपण त्या गोष्टीला प्रमोट नाही करत आहे, बट इन जनरल सगळ्या गोष्टी टर्म लाईफ इन्शुरन्स हा कव्हर आहे. फक्त काय होतं की जर तुम्ही क्रिमिनल झालात ठीक आहे, आणि जर तुमचा एन्काउंटर झाला तर ते कव्हर नाही. एन्काउंटर झाल्यावर नाही होणार. क्रिमिनल होऊन कारण का इलिगल गोष्टी तुम्ही केली आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पोलिसांनी बिकॉज ऑफ, आणि तुम्ही मान्य नसेल करत काही पण असेल, पण तुम्ही जर जेलमध्ये असताना तुम्ही जर मेडिकली डिसीज काहीतरी झाला तुम्हाला आणि तरी तुमचं मृत्यू झाली तरी पण तुम्हाला तुमच्या फॅमिलीला मिळणार आहे, कारण का तुम्ही मेडिकल डिसीज झाल्यामुळे तुम्हाला बेसिकली तुमची डेथ झाली आहे. पण तरी म्हणजे मी एक जस्ट एक ऍझम्पशन करतोय, बट म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींना लगेच दिला जातो. लगेच नाही. सो त्याच्यामध्ये थोडं हे असतं, पोलीस व्हेरिफिकेशन पहिल्या 3 वर्षात जर क्लेम आला तर ते लोक मग इन्व्हेस्टिगेशन करतात. पहिल्या 3 वर्षातच कसा आला, म्हणजे लाईफ इन्शुरन्स घेतानाच यांनी काहीतरी प्लॅन केलं होतं, अशा सगळ्या गोष्टी आपण ते म्हणून नसतं. ते दुर्दैवी कोणाला यावं नाही, या गोष्टी आलं तरी जेन्युइन असेल तर ते व्यवस्थित क्लेम सेटल करतात. ओके, त्यामध्ये इश्यू आहे. म्हणजे हे आपण सर त्या व्यक्तीने करावं न करावंसाठी नाही, बट त्या फॅमिली कशी होईल त्यासाठी. येस. अजून काय सर हे लोक? अजून तिसरा पिलर आहे की हेल्थ इन्शुरन्स. जसं म्हणालो मगाशी, हेल्थ इन्शुरन्स सगळ्यांना पाहिजे. मी सांगितलं होतं कोणकोणत्या चांगल्या पॉलिसी असतात, पण ते सगळ्या लोकांना करायचं आहे. लहान मुलगा असून दे, सिनियर सिटीजन असून दे, हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हेल्थ इन्शुरन्स पाहिजे बेसिकली. असं म्हटलं जातं सर की हेल्थ इन्शुरन्स मध्ये भरपूर वेळा खूप कॉम्प्लिकेशन्स होतात, की कॅशलेस वगैरे असतं आणि मग ते नाही केलं जात, न हॉस्पिटलवाले नाही बोलतात, असे खूप कॉम्प्लिकेशन्स आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे कसं सॉर्ट आउट होऊ शकतं इंडियामध्ये? कारण बाहेर देशामध्ये खूप जास्त सॉर्ट आहे. बरोबर. तर मग आपल्या लोकांना हा त्रास नको होण्यासाठी त्यांनी कसं सॉर्ट करावा, की कसा सिलेक्ट करावा हेल्थ इन्शुरन्स? बरोबर. नाही, हा म्हणजे खूप मुद्दा आता गेले काही वर्षात तर खूपच त्याच्याबद्दल म्हणजे केसेस येत आहेत, बरोबर, कंप्लेंट्स येत आहेत. इन्शुरन्स सेक्युरिटी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, जी आपली रेग्युलेटर आहे इन्शुरन्स, त्याच्याकडे खूप कंप्लेंट्स जातात. ओके. तर अशा वेळेस तुम्ही एक काम करा की तुम्ही जो स्वतःहून इन्शुरन्स ऑनलाईन घेत असाल ना, तर तुम्ही त्या पॉलिसीचे कंडिशन्स वाचत नाही. म्हणून तुम्ही एक चांगला इन्शुरन्स कन्सल्टंट निवडा. आजकाल लोक म्हणतात की इन्शुरन्स कन्सल्टंट थ्रू गेलो तर आपल्याला प्रीमियम जास्त पे करायला लागतं. आता तो जमाना गेला. आजकाल आता ऑनलाईन इन्शुरन्स मध्ये जो प्रीमियम आहे तोच तुम्ही इन्शुरन्स कन्सल्टंट मधून पण घेऊ शकता. तो प्रीमियम तुम्हाला महाग नाही पडणार आहे, पण तुम्हाला त्या इन्शुरन्स कन्सल्टंटची चांगली सर्व्हिस मिळणार आहे बेसिकली. ठीक आहे. तर आता कसं आहे की याच्यामध्ये मी जसं म्हणालो की कोणकोणत्या गोष्टी बघाव्यात. आता कॅशलेस क्लेम्स हे बेसिकली तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलच्या लिस्ट मधल्या हॉस्पिटलमध्येच मिळू शकतं. बरोबर. हे लोकांना माहितीच नाही आहे. लोकांना वाटतं की मी कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला कॅशलेस मिळालं पाहिजे, पण ते तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये असलं पाहिजे. बरोबर. आता त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने एक चांगले स्टेप्स निवडलेत. ते म्हणजे की जर तुमच्याकडे व्यवस्थित एक पॉलिसी आहे आणि जरी तुम्हाला अशा हॉस्पिटलमध्ये जायचंय जे नाही आहे नेटवर्क हॉस्पिटलमध्ये, तरी तुम्ही तुमच्या कंपनीला 48 तासा अगोदर, जर तुमचं प्लॅन्ड हॉस्पिटलायझेशन असेल तर, म्हणजे जिथे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही 48 तासा अगोदर आपल्या कंपनीला सांगितलं की मी अशा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतोय जे तुमच्या नेटवर्क लिस्टमध्ये नाहीये, कॅशलेस नाहीये, तिथे नाहीये, तरी पण ते कॅशलेस करून घेऊ शकतात. पण तुम्हाला 48 तासा अगोदर सांगायचं. ही प्रोव्हिजन आहे. आहे. खूप इम्पॉर्टंट माहिती दिली सर तुम्ही. येस. म्हणजे आपल्या लोकांना
हे खूप फायदेशीर होईल मेडिकल दृष्ट्या. आणि दुसरी कसं आहे की आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सी जर आपल्याला हॉस्पिटलाइज व्हावं लागलं तरी हॉस्पिटलाइज झाल्यानंतर 24 तासाच्या अगोदर आपल्याला सांगायचं आहे. ओके, इमर्जन्सी सिच्युएशन. तर आता उरलं आता 3 पिलर आपल्याला हे आपले आहे जे इमर्जन्सी फंड, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम कसा असतो हा. आणि त्याच्यात काय काय कव्हर झालं पाहिजे, म्हणजे लोकांनी घेताना काय काय बघितलं पाहिजे बघितलं. हेल्थ इन्शुरन्स? ओके ओके. साधारण आज बघितलं ना 35 वयोगट आपण जरी पकडला 35 ते 40 वयोगट, एक फॅमिली, नवरा बायको आणि मुलगा किंवा मुलगी या सगळ्याचं आज 1 करोडचं हेल्थ इन्शुरन्स किती असावं मी तुम्हाला विचारतो. इयरली 30 ते 40,000. 25,000 आहे. 25,000 आहे. येस. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कंडिशन्स जसं तुम्ही विचारलात, मी म्हणालो तसं की नेटवर्क हॉस्पिटल्स खूप चांगले पाहिजे, कॅशलेस पाहिजे, नंतर अनलिमिटेड रिस्टोरेशन पाहिजे, बोनस चांगला पाहिजे, को पेमेंट क्लॉज नसायला पाहिजे, मॉडर्न आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट असतात. आजकाल रोबोटिक सर्जरीज भरपूर झाल्यात, ते पण कव्हर पाहिजे. खूप आधीच्या पॉलिसीजमध्ये नव्हतं. 1 करोडची जी पॉलिसी आहे त्याच्यात ऑटोमॅटिकली प्रत्येक वर्षी बोनस पण मिळालाच पाहिजे. बरं. 15% बोनस प्रत्येक वर्षी मिळणार. तुम्ही क्लेम करा नका करू, फक्त रिन्युअल तुम्ही टाइमली पेमेंट करा, गॅप नका होऊन द्या. गॅप जर झाला तर परत प्रॉब्लेम होतो बेसिकली. आणि सर्वात इम्पॉर्टंट मॉरिटोरियम पिरियड असतो इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचा, की 5 वर्ष जर तुम्ही व्यवस्थित पेमेंट केलं ना, 5 वर्षानंतर तुमचा कुठलाही क्लेम असून दे, भले तुम्ही डिस्क्लोज केल्या असतील गोष्टी नसतील केल्या, तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच बेसिकली. हो. तो एक मोठा मॉरिटोरियम पिरियड आहे जो आधी 8 वर्षांचा होता, आता 5 वर्षाचा केला गव्हर्नमेंट. व्यवस्थित भरलं पाहिजे. 5 वर्ष तर तुम्हाला आयुष्यभर काही इश्यू नाही. ओके. मग जी 1 करोडचं तुम्ही बोलले सर, तर ते जर कुणी घेतलं तर मग त्याला हे सगळं जसं रोबोटिक ट्रीटमेंट झालं, हो, चांगली रूम झाली, राईट, वर्षाला 25,000 रुपये भरायचे आणि पूर्ण 4 लोकांची फॅमिली तुमची त्याच्यात कव्हर होते. इंटरेस्टिंग पार्ट आहे सर हा. लोक काय विचार करतात ना की हे 25,000 जर मी प्रत्येक वर्षी भरतोय, आणि किती वर्ष भरतो सर आपण ते, तरी 25-30 वर्ष आयुष्यभर असतं. फक्त एज प्रमाणे प्रीमियम वाढेल एवढंच. म्हणजे 25चा 50 पर्यंत जाईल समजा, थोडं मोठं होतं, मोठं होत जाईल. मग प्रत्येक वर्षी 3 ते 4% पकडा, 3 ते 4% प्रत्येक वर्षी वाढणार. साधारण आहे असं. मग याच्यात लोकांना काय वाटतं की मी तर पैसे भरतोय, जर काहीच झालं नाही तर थोडी तो पैसा मला परत येणार आहे, तर तो त्या कंपनीला गेला. मग या लोकांना तुम्हाला काय सांगायचंय? ठीक आहे, हाच गणित आपण मांडूया की 25,000 मी 5 वर्ष भरत नाही. किती तुम्ही वाचवले? 1.25 लाख. थोडंसं 3-4% जरी वाढवले, 1.5 लाख वाचवले. ठीक आहे, 5 वर्षानंतर एक सर्जरी, काही पण एक छोटं हॉस्पिटलेशन आलं, 2 लाख 3 लाख तिकडेच जातील तुमचे. 1.5 लाख वाचवले, 2-3 लाख गेले. काय करणार तुम्ही बेसिकली? नंतर तुम्ही, आणि आता प्रॉब्लेम असा पण झालाय की आजकाल बिकॉज आपली लाईफस्टाईल अशी झाली आहे की 40 ते 45 वयोगटातल्या लोकांना आजकाल बीपी डायबिटीस यायला लागले. ठीक आहे, आता त्यांना जेव्हा येतात त्याच्यानंतर जेव्हा ते हेल्थ इन्शुरन्स मध्ये जातात ना, ते म्हणतात की तुम्हाला आता 3 वर्ष काही नाही मिळणार. कारण का तुम्ही हेल्थ इन्शुरन्स तेव्हा घ्यावा जेव्हा तुम्ही एकदम व्यवस्थित आहात. तुम्ही तेव्हाच विचार करता जेव्हा तुम्हाला काहीतरी व्हायची भीती वाटते. तर ते नका करू. म्हणून बरोबर आहे, दोन्ही गोष्टी, लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स जेवढ्या लवकर घ्याल तेवढा बेनिफिट जास्त आहे. प्रीमियम तुम्हाला भरावं लागतोय, त्याला असं पकडा डोनेशन दिलं. जर मला कामास आली तर मला हे लोक देतील बेसिकली. म्हणून प्रेग्नेन्सीमध्ये पण हेल्थ इन्शुरन्स कामात येतो का सर? नाही. सो प्रेग्नन्सीच्या वेळेस तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स नवीन नाही, इन्शुरन्स नाही होत. म्हणजे तुम्हाला आधीपासून असेल इन्शुरन्स तुमच्याकडे तर चांगली गोष्ट. म्हणजे जर आता घेऊन ठेवलाय आपण, 6 महिन्या आधी घेऊन ठेवलाय आणि 6 महिन्यानंतर डिटेक्ट झाला की बेबी होणार आहे, म्हणजे पहिला महिना आहे त्या लेडीला, तर अशा वेळेस तो इन्शुरन्स तिला कामात येऊ शकतो? हो, अशा वेळेस तो कामात येईल. म्हणजे आता त्याच्यामध्ये त्यांनी पॉलिसीमध्ये जर घेतलं असेल की मला डिलिव्हरी चार्जेस आले तर मला तुम्ही कव्हर करा, तरच तो प्रीमियम वाढतो त्याचा. ठीक आहे, मॅटर्निटी चार्जेसचं जे इन्शुरन्स त्यांना हवं असतं. आणि आजकाल म्हणजे भरपूर गोष्टी अनफॉर्च्युनेटली अशा झाल्या आहेत की फर्टिलिटी इन जनरल जरा कमी झाली आहे लोकांची. हो, खूप जास्त. तर त्यामुळे तुम्ही ते पण कव्हर घेऊ शकता. त्याचं प्रीमियम खूप भलं मोठं वाढतं, 40,000 45,000 वाढतं. पण तुम्हाला 3 वर्षानंतर साधारण तुम्हाला हे जे आधुनिक ट्रीटमेंट आहेत, IUI किंवा IVF ते सगळे पण तुमचे कव्हर होऊन जातात. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळं कव्हर घ्यावं लागतं साधारण, आणि मगच तुम्हाला ते 3 वर्षानंतर चालू होतं बेसिकली. ओके. पण मी तरी असंच मानतो की नॅचरलीच लोकांना व्हावं आणि हे कव्हर घ्यायची गरज नाही. हा मुद्दाच झालाय ना, IVFचं प्रमाण खूप जास्त वाढलंय. बरोबर बघायला गेलं तर. बरोबर. आणि सर मग आता जो खर्च असतो, मेडिकल बिल असतात समजा, ते पण वाढले की आपण CT स्कॅन केला किंवा सोनोग्राफी करतात,
ते बिल्स पण मिळू शकतात चांगलं प्रीमियम. बरोबर. हा म्हणजे हा एक वन ऑफ द हा. पॉइंट आहे की जो आपण कन्सिडर केला पाहिजे, हा. की जेव्हा कधी काय होतं की आपल्याला जेव्हा बरं नसतं, ठीक आहे, आपण पहिले एक नॉर्मल ओपीडी मध्ये जातो, ते विचारतो त्यांना डॉक्टरांना की काय झालंय, मग ते म्हणतात की तुम्ही एक्सरे आणा किंवा म्हणजे एक्सरे बरोबर. आपलं तुम्ही सिटी स्कॅन करा किंवा तुम्ही MRI करा, अशा सगळ्या गोष्टी करा. बरोबर. मग ते म्हणतात की अच्छा तुम्हाला मग कदाचित या गोळ्यांनी बरं वाटेल, मग आपण त्या गोळ्या घेतो, 1 महिना जातो, परत आपल्याला बरं नसतं, परत आपण त्यांच्याकडे येतो आणि मग कळतं की अरे प्रॉब्लेम झालाय, मग तुम्हाला जरा हॉस्पिटलायझेशन व्हावं लागेल. ठीक आहे. आता जेव्हा हॉस्पिटलायझेशन होतो ना, त्याच्या अगोदरचे 60 दिवस तुम्हाला ज्या काही गोळ्यांचा खर्च लागलाय, तुमचा जो काय म्हणजे MRI किंवा सिटी स्कॅन या सगळ्यांचा जो खर्च लागलाय, डायग्नोस्टिक रिलेटेड ब्लड टेस्ट वगैरे, या सगळ्यांचा खर्च पण तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर आहे. कव्हर होतो. हो. 60 दिवसा अगोदरचे आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतर 180 दिवसापर्यंत 6 महिने. 6 महिने जे काही खर्च असेल, पण एक्सेप्ट ओपीडी डॉक्टर एक्सपेन्सेस, म्हणजे ओपीडी नाहीच होणार त्याच्यात. ओपीडीचे डॉक्टर कन्सल्टन्सीचे पैसे कव्हर नाही होत, हा. पण त्या व्यतिरिक्त गोळ्यांचे, डायग्नोस्टिक, नंतर काही MRI, सिटी स्कॅन, हे सगळं कव्हर्ड आहे तुमचं. कारण आता मी बघितलं कॅन्सरच्या ज्या ट्रीटमेंट आहे आजकाल त्या खूप कॉस्टली झाल्या आहे, भयानक कॉस्टली आहे. मी तर असं ऐकलं की 2-2 लाख रुपयांच्या गोळ्या लागतात काही लोकांना केमोथेरपी होते. केमोनंतर. हा. तर ते इतकं महाग जे आहे 2-2 लाख रुपयांचं ते मिळू शकतं का? ते सगळं मिळू शकतं. आता त्याला पण मग त्याला 6 महिनेच मिळेल ना सर? 6 महिनेच नाही. सो एकदा तुम्ही डिटेक्ट झालं ना, की याला आपण म्हणतो डे केअर हॉस्पिटलायझेशन, ज्यामध्ये तुम्ही ऍडमिट नाही झालाय, 24 तासाच्या अगोदर तुम्हाला डिस्चार्ज मिळाला गेलाय, तर त्याला आपण म्हणतो डे केअर हॉस्पिटलायझेशन, ज्यामध्ये तुम्ही ओपीडी नाही आहात, ज्याला म्हणतो आपण इनपेशंटच आहात, तुम्ही आयपीडी मध्येच आहात तुम्ही. बरोबर. पण त्याच्यामध्ये छोटी ट्रीटमेंट घेऊन तुम्ही निघालात बेसिकली. राईट. तर छोटी ट्रीटमेंट घेऊन तुम्ही निघालात ना, ते पण कव्हर होतं डे केअर रिलेटेड मध्ये बेसिकली. ओके. तर ते केमोथेरपी तुम्हाला यावं लागतं 1-2 तासासाठी, ते त्याचा पण 1 लाखाचा खर्च होतो, तो पण कव्हर्ड आहे बेसिकली. पण खूप तुम्हाला आधी घ्यावं लागतं. आधी. काही लोक माझ्याकडे आले होते, कॅन्सर डिटेक्ट झालाय, आता हेल्थ इन्शुरन्स मिळेल का, आता कसा मिळेल हेल्थ इन्शुरन्स, पॉसिबल, तो प्रॉब्लेम आहे बेसिकली. तर सर अजून यांच्या पिलर बद्दल तुम्ही सांगत होते, मी जरा जास्त प्रश्न विचारून टाकते इन्शुरन्स बद्दल. नाही हरकत. तर नेक्स्ट पिलर्स काय? हा, आता म्हणजे हे 3 पिलर्स आहेत आपले. आता यांना सर्वात जास्त इन्कम या वयोगटात असतं बेसिकली. तर यांना काय करायचं की आता तुम्ही जसं म्हणालात की मुलांचे एज्युकेशन आहेत, तर मुलांचे एज्युकेशन जर 10-12 वर्षांनंतर मुलांचे एज्युकेशन हायर फीज आपल्याला माहिती आहे. आपल्याला वाटतं की आज मुलाने आपल्या किंवा मुलीने आपल्या इंडियामध्येच शिकावं, तर कदाचित 25 लाख वगैरे आजचा खर्च आहे. जर बाहेर शिकावं तर 50 लाख, 75 लाख आजचा खर्च आहे. तर 10-12 वर्षांनंतर तो किती होणार आहे? आपण ते इन्फ्लेशन सकट बघतो, मग कदाचित तो जाईल 50 लाखाला, 1 कोटीला जाईल. तर त्यासाठी मला आज कितीची SIP चालू करायची हे आपण कॅल्क्युलेट करून सांगतो. ओके. तर आपण म्हणतो याला गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट. गोल बेस्ड हा, इन्व्हेस्टमेंट. तर ही झाली चाइल्ड एज्युकेशन रिलेटेड. हा. मग त्यांचं मला लग्न पण करायचंय, तर त्या अँगलने मला गोल्ड घ्यायचंय, गोष्टी करायच्या आहेत, तर त्यांचं आजचं जर मी लग्न कोणाचं, माझ्या मुलाचं जर मी आजच करायचंय, मुलीचं कोणाचं आजच करायचंय, तर 10 लाख मी खर्च द्यायला तयार आहे. तर कदाचित तो 15 वर्षानंतर कदाचित तो जाईल 50 लाखाला बेसिकली. बरं. तर त्यासाठी मला आज SIP ची प्रोव्हिजन करायची आहे. ठीक आहे. परत हे चाइल्ड मॅरेज झालं, ठीक आहे, आणि मग माझं रिटायरमेंट फंड, की आज माझा जर खर्च, मी 40 वर्षाचा आहे, आज माझा खर्च 1 लाखाचा आहे, तो 10 वर्षात 2 लाखाचा होणार आहे. 7% इन्फ्लेशन पकडलं तर 10 वर्षात डबल होतात खर्च तुमचे. त्याच्या 10 वर्षानंतर 4 लाखाचा होणार आहे. आता मी मगाशी तुम्हाला एक गोल्डन रूल सांगितला, 4 लाखाचा महिन्याचा खर्च, 12 महिन्याचा 48 लाखाचा खर्च, म्हणजे 48 लाखाचे 25 पट किती झाले? 50 लाखाचे साधारण 25 पट किती झाले? 25 समजा, रफली 10 ते 12 करोड. 12 करोड. 10 ते 12 करोड आज मला लागणार आहे रिटायरमेंटला 20 वर्षानंतर. हो. तर त्याच्यासाठी मला आज कितीची SIP क्रिएट करायला लागेल, असं आपण सगळं कॅल्क्युलेट करू. गोष्टी करतो. आता 10 कोटीची जर मला 20 वर्षानंतर लागणार आहे ना, आज मला SIP करायला लागेल 1 लाखाचं. 1 लाखाची कारण का आता म्हणजे यानेच कळतंय आपल्याला की गोल्डन रूल काय माहितीये का, एक्सपेन्स जेवढा तुमचा आहे ना तेवढ्याची तुम्ही SIP करा आणि 15-20 वर्ष ठेवा, तुमचं लाईफ सॉर्टेड आहे. पण हे कोणी करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण का खर्च खूप आहे. खर्च खूप वाढवतो. आपल्याला वाटतं की अरे इन्कम आलंय, आपण घर अजून एक घ्यावं, EMI जबरदस्त करतो. बँक तुम्हाला इन्कमच्या 60, 70 किंवा 80% पण लोन देतो EMI प्रमाणे. ते देणं त्यांचा बिझनेस आहे, पण ते घेणं आपलं, म्हणजे आपल्याला मेंटली विचारायला लागेल की एवढं आपल्याला करायची गरज आहे का. म्हणून तो एक गोल्डन रूल पकडा, इन्कमच्या 30% साधारण एक्सपेन्स असला पाहिजे. जो कोणी नवीन आहे, आपण त्या वयोगटात येऊया, पण जो कोणी नवीन आहे त्याचा जास्त असेल, पण साधारण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचा 30% हा एक्सपेन्स असायला पाहिजे, 30% ही इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे.
40 वर्षानंतरच्या लोकांसाठी हे सर सांगताय, त्यामुळे सर्वांनी लक्षच द्या. एक तर तुमचे आई वडील असतील किंवा तुमची मुलं असतील या वयोगटामध्ये, बरोबर. तर सर सांगतायत की 30% हा तुमचा एक्सपेन्स असला पाहिजे. तुमचा पगार जर समजा 1,00,000 तर 30,000च्या वर तुमचा एक्सपेन्स नको. मग त्याच्यामध्ये EMI येऊ द्या, रेंट येऊ द्या, नाही नाही नाही, ते नाही, ते वेगळं. हा, ते- ओके, हा. ते वेगळं. ते- मग सर या एक्सपेन्स मध्ये काय काय आहे? एक्सपेन्स मध्ये मी EMI आणि रेंट किंवा काही पण असेल हा. ते मी बाजूला पकडतो. बरं, ठीक आहे. हा. 30% हा तुमचा केवळ एक्सपेन्सेस, मग त्यामध्ये EMI आणि मी रेंट नाही पकडतो. डीमार्ट वगैरे बोलताय सर तुम्ही? डीमार्ट, सगळं पेट्रोल. तुमची ग्रॉसरी आली, हा. क्रेडिट कार्डची बिल आली, शॉपिंग आली, डायनिंग आली, आजकाल ते खूप करतो आपण. तर ते सगळ्या जो आहे ना एक्सपेन्स, हम्म. तो सगळा साधारण 30%. बरं, ठीक आहे. आणि SIP किंवा इन्व्हेस्टमेंट कुठली ती 30% असावी. समजा मी इक्विटीमध्ये टाकतोय, म्युच्युअल फंड मध्ये हा. टाकतोय किंवा मी गोल्ड घेतोय, गोल्ड पण समजा आपण इन्व्हेस्टमेंट, येस येस येस, हे सगळं 30% तुमचं झालंच पाहिजे झालं पाहिजे. 40च्या वरच्या लोकांना. येस येस. बरं, आणि उरलेल्या 40% तुम्ही रेंट किंवा EMI तुमचा साधारण एवढं पकडा. तर घर तोपर्यंत नका घेऊ जोपर्यंत तुमचा EMI ना 40%च्या गणितात बसत नाही. आपण आधीच म्हणतो अरे जाऊन दे ना, 60-70% जाऊन दे, आपला एक्सपेन्स उरलेला वाचेल. मग इन्व्हेस्टमेंट कडे दुर्लक्ष केलं जातं. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय, जर तुमचा पगार 1,00,000 आहे हा. तर तुम्ही 40,000चा EMI अफोर्ड करू अफोर्ड करू शकता. एकदम. हे साधारण सिम्पल वे मध्ये तुम्ही बरोबर. सांगतायत. एक्झॅक्टली. ज्यांना 2,00,000 आहे ते 80,000चा घेऊ शकतात, करू शकतात EMI मध्ये. मग ते प्रॉपरली होईल. हा, पण त्याला मग खर्च पण 60,000 असायला पाहिजे. नाहीतर मग EMI पण 80,000, खर्च पण 1,00,000, मग तसं नको बेसिकली. सो म्हणजे आपण 1,00,000चा जर विचार केला हा. तर तुम्ही 40,000 तुमचा EMI ठेवू शकतात. बरोबर. त्याच्यामध्ये एक्सपेन्स किती सर बोलले तुम्ही? 30% एक्सपेन्स म्हणजे 40 प्लस 30, 70% तुमचं एक एक्सपेन्स झाला, EMI झाला. बरोबर. आता जे उरलेले 30% तो तुम्ही तुमचा सेव्हिंग करा, सेव्हिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट करा, नॉट सेव्हिंग. सेव्हिंग तर आपल्या अकाउंट मध्येच राहतात. पडलेलं करा, इन्व्हेस्टमेंट करा. येस येस येस, तसं आहे. हा सर, अजून काय पिलर्स हा, तुमचा? मग आता हे इन्व्हेस्टमेंट कुठे करावे हा आपल्याला एक मुद्दा आहे. ठीक आहे. या लोकांची इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करावी? करायची? आता लोकांना वाटतं की अरे पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा माझ्यासाठी सर्वोत्तम, मला टॅक्स नाही लागणार याच्यावर. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा जो असतो आणि एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड हा आपल्या एम्प्लॉयरकडे असतो. ठीक आहे. या दोघांमध्ये साधारण 1 ते 1.25% फरक आहे. हा अल्टिमेटली हे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड आहे आणि हे पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे. हा पब्लिक प्रोव्हिडंट हा व्हॉलेंटरी असतो, तुम्ही एक्स्ट्रा इन्व्हेस्ट करू शकता. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड हा मॅन्डेटरी असतो, जो तुमचा एम्प्लॉयर कापतोच तुमच्या सॅलरीमध्ये. ठीक आहे. दोघांमध्ये शेवटी जातोय पैसा प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनकडे. तरी मला आजच्या काळात पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये 7% काहीतरी साधारण मिळत आहेत, पण एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड मध्ये मला 7.25% मिळत आहेत. हा फरक का असेल? काय विचार, म्हणजे तुम्ही काय विचार, म्हणजे आन्सर काय देऊ शकता तुम्ही? PPF मध्ये जो येतो तो 60% आहे, इकडे 8%. 8%, 7% असं वाटतं. एम्प्लॉयर थ्रू जो आपला कट होतोय तो नाही सांगता येणार सर. हा, तर प्रॉब्लेम असा आहे की PPF मध्ये ना तो कुठलाही पैसा कुठल्याही इक्विटी किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये इन्व्हेस्ट केला जात नाही, बल्कि एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड मधला पैसा आहे ना 10 ते 15% ते लोक ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. एक्सचेंज ट्रेडेड फंड, ज्याला आपण इक्विटी फंड म्हणू शकतो बेसिकली, कारण का ते देशाच्या इंडेक्सच्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. बरोबर. तर विचार करा, त्यांनी 10 ते 15% इन्व्हेस्ट केले म्हणून 1.25% जास्त इंटरेस्ट मिळतं. तेच जर आपण 20% इन्व्हेस्ट केले 2% जास्त मिळू शकतो. 30% केले तर 3%, असे म्हणून इक्विटी फंड मध्ये तुम्हाला 14-15% मिळतात जर तुम्ही 90% इन्व्हेस्ट केले तर साधारण. पण ते असे मिळतात असं नाहीये, ते असे करून होतात. तो प्रॉब्लेम आहे बेसिकली. मग लोकांचा पेशन्स सुटतो बेसिकली. गेल्या 1-1.5 वर्षात आता काही मार्केटचे रिटर्न नाही आले, जरा नाही आहे. मग लोकांचा पेशन्स सुटतो, निघतात. मग पुढच्या 2-3 वर्षात अफलातून रिटर्न आले की लोक म्हणतात अरे मिस केलं मी, आणि मिस केलं म्हणजे मग ते त्यावेळेस पैसे टाकतात सर, त्यावेळेस इन्व्हेस्ट. जेव्हा ऑलरेडी मार्केट हाय तेव्हा. बरोबर बरोबर बरोबर. आपण हे कोरोनाच्या वेळेस तर खूपच बघितलं. बरोबर बरोबर. जेव्हा ऍक्च्युअल डाऊन होतं तेव्हा लोक अरे पडलं, आणि जेव्हा उठलंय मार्केट त्यावेळेस पैसे टाकले आणि आता परत नॉर्मल स्टेबल झालंय. तर आता कसं आहे की हा जो आपण म्हणालो रिटायरमेंटचा फंड हा आपल्या खर्चांसाठी असतो. 7%चा इन्फ्लेशन असतो. चाइल्ड एज्युकेशन, मॅरेज याच्यावरती साधारण 10%चा इन्फ्लेशन आहे. तर ह्या सगळ्यांचं आपण इन्फ्लेशन बघितलं ना 7 ते 8% आहेच कमीत कमी ऍव्हरेज.
तर मग आपला फंड जर 7-8% ग्रो होत असेल तर आपण कधीच सरप्लस पैसा नाही कमवू शकत ना. बरोबर. म्हणून आपल्या फंडला पण 10 ते 12% किमान तुम्हाला वाढवावं लागेल, म्हणजे कुठे तुमच्याकडे एक्स्ट्रा सरप्लस फंड जमू शकतो. बरोबर. आणि मग तुमच्यासाठी उरतात कोणते रिअल इस्टेट, मी म्हणालो तसं डोक्याला व्याप जास्त बेसिकली. म्हणजे कसं आहे की आता कमर्शियल घेतलं तरी पण डोक्याला व्याप आहे, प्लॉट घेतला तरी डोक्याला व्याप आहे की होईल की नाही. समोर तुम्हाला बाहेर लागतो विकताना. इथे म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला बाहेर नाही लागत, फंड मॅनेजरला पैसे दिले, हे दे मला NAV आहे ही, मला पैसे दे, मिळून जातात लगेच लिक्विड लगेच लिक्विड आहे. जो आज दिसतोय तो मला काढता येतोय. रिअल इस्टेट मध्ये कोणीतरी बोलतोय हा तुमचा 1 कोटीला जाईल ना, पण तो जोपर्यंत समोर बाहेर नाही तोपर्यंत 1 कोटीला नाही जाणार ना. थोडा वेळ लागतो विकायला. वेळ लागतो विकायला, आणि तो मिळेल की नाही. आता मला जर आज लवकर पैसे हवे असतील तर मला डिस्ट्रेस सेल करावं लागेल, म्हणजे कमीत कमी पैशात मला जरा थोडं लवकर विकावं लागेल. बट सर, पण मग तुम्हाला असं नाही वाटत, म्हणजे मी आता रिअल इस्टेटची बाजू मांडतो, मी रिअल इस्टेटचा बिझनेस करतो, हो, की जर 1 कोटीचं आपण जर समजा घर घेतलं तर त्याच्यावर आज मला मिनिमम 30,000चा रेंट मिळतो. बरोबर. तसं मला इकडं तुमच्या याच्यात नाही मिळणार ना. मग मिळेल ना, मिळू शकतं. हो. मंथली सर, मंथली. हो, 1 कोटीवर 1 कोटीवरती तुम्ही काढू शकता बेसिकली. आता तुम्ही हाच विचार करता ना, 30,000 साधारण 2-3 लाख तुम्हाला मिळतात. आणि तुमची ऍप्रिसिएशन किती होते रिअल इस्टेटची? समजा ती 1 कोटीचं जे घर आहे आपलं, हा. ते आपण 3-4 वर्षात किंवा 5 वर्षाचं जर पकडलं, हा. 1 कोटी 20 लाख 25 लाखामध्ये ते विकू आपण. बरोबर ना, म्हणजे किती 20-25 लाख जरी पकडले 5 वर्षात, साधारण किती झाले? 5% झाले कदाचित ऑन एन एव्हरेज वर्षाचे. तर 5% ते 2-3% आहे. किती मिळाले तुम्हाला? 8% मिळाले. 8% ऍप्रिसिएशन. मग 8% म्हणजे तुमचे जे गोल्स आहेत ना ते पण 7-8%नेच तर वाढतायत. मग तुम्ही सरप्लस कुठून कमवाल? ओके, ठीक आहे. तर तो प्रॉब्लेम आहे ना. म्हणून 10-12% तुम्हाला कमवायचे, मी जसं म्हणालो, तरच तुम्ही प्रगती कराल तुमच्या कॉर्पसच्या अँगलने. ओके. तर मग तुम्ही म्हणाल की कमर्शियल मध्ये कदाचित जास्त मिळेल. कमर्शियल मध्ये थोडंसं जास्त मिळतं, मी मान्य करतो, पण 1-2% जरा जास्त मिळतात. पण आता मी लोकांचे असे बघितलेत, कमर्शियल घेऊन ठेवलेत, रेंटवर पण जात नाही जात. पण जात नाही. म्हणजे मला तेच म्हणायचं की भरपूर अशा ऑफिस स्पेसेस आहेत की ज्या नाही जात. हो, म्हणजे खूप मॉल्स आहेत मुंबई, ठाण्याला, पुण्याला भरपूर मॉल स्पेसचा नाही बेसिकली असं झालं. कोरोनामुळे पण तो एक इम्पॅक्ट आला. आणि लँड आहे खूप आहे आपल्याकडे, गावं तोडून करतायत, जंगल तोडून करतायत, तर ते डिमांड तुमची म्हणजे बेसिकली काही कितीही वाढली तरी सप्लाय आहेच भरपूर आपल्याकडे. बरोबर आहे. सो म्हणून रिअल इस्टेट मध्ये तुम्हाला आता जो तुम्ही आहे ना टेबलच्या या साईडला या, जर तुम्ही डेव्हलपर आहात, बिल्डर आहात, तर तुम्ही भरपूर इन्व्हेंटरी विकाल आणि चांगला पैसा कमवू शकतो. राईट. पण जो मी टेबलच्या या साईडला आहे तर मी एवढा नाही विकू शकत. तसं झालंय बेसिकली. सर, अजून काय वाटतं तुम्हाला? आता हे इम्पॉर्टंट मुद्दे आहे. आता उरलं काय? 10-12% देणारे कोणते इन्व्हेस्टमेंट्स आहेत? बाकी हे सगळे आपण म्हणूया पब्लिक प्रोव्हिडंट फंड, हे सगळे 7-8% देतात, तर याच्यात आपल्याला काही जास्त मिळत नाही. तर आता 10-12% मिळणारे कुठे? तर आपल्याला थोडी तरी कल इक्विटी टुवर्ड्स द्यावीच लागते, काही झालं तरी. तर आता स्वतः स्टॉक्स करू शकता का? हो, करू शकता, पण तेवढा तुमचा अभ्यास होणार आहे का ते तुम्हाला डिसाईड करा. बरोबर. ठीक आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही एकटे वर्सेस तो एक फंड मॅनेजर, त्याच्याकडे 40-50 लोक आहेत कामाला, जे लोक रोज जाऊन कंपनीमध्ये बघतात, व्हिजिट करतात, नवीन प्लांट आलाय का, नवीन सर्व्हिस आली आहे का, सगळं ते रोजच्या बेसिसवरती करून मग ठरवतात की या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. ओके. एवढा त्यांचा अभ्यास असतो एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर. बरोबर. तेवढा तुम्ही करू शकता का? कदाचित करू शकाल, पण तेवढ्या वेळेसचं रिटर्न सातत्याने देणं हे जरा कठीण जातं आपल्यासारख्या रिटेल पब्लिकला. बरोबर आहे. करेक्ट. तर म्हणून म्युच्युअल फंड्सचा आपल्याला एक चांगला बेटर आहे, चांगला पर्याय आहे. हो, लोकांनी थोडं घाबरून नको जायला, फक्त की जर मार्केट खालीवर होतंय तर लगेच बाहेर निघून नाही जायचं. स्टेबिलिटी इम्पॉर्टंट. 10 ते 15 वर्षांचा विचार करा, टिकून राहा, पैसा मिळणारच आहे तुम्हाला. सर, आता थोडा जो आपला ग्रुप आहे की 22-25 पासून ते 40 पर्यंत, या एज मध्ये तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज इतक्या जास्त नसतात. बरोबर. या एज मध्ये तुम्ही नवीन जॉब लागलेला असतो किंवा बिझनेस स्टार्ट केलेला असतो, त्याच्यातून अर्निंग येत असतं. या मुलांनी किंवा या मुलींनी कसं आपलं इन्व्हेस्टमेंट करावं की फ्युचर जास्त सेफ, कारण यांच्याकडे खूप वेळ आहे. बरोबर. आता या वयोगटातल्या लोकांना ज्यांना नुकताच जॉब मिळाला, मी स्वतः जेव्हा मी CA झालो तेव्हा मी पहिले 3 वर्ष अजिबात फायनान्शियल प्लॅनिंग केली नाही, आणि मी मजा केली. जे काय, मला पहिली बाईक हवी होती, बाईक घेतली मी. 1 वर्षात मला कार हवी होती, कार घेतली मी. 2 वर्षात मला घर माझं हवं होतं, ते मी घेतलं मी बेसिकली. ओके. रेंटवर भरपूर EMI भरपूर सगळं केलं मी, जे मला हवं ते मी केलं. प्रॉब्लेम काय झाला की नंतर मग मला त्याचे
थोडे 4-5 वर्ष कळले परिणाम की बरोबर. काय होतात, आपल्याला प्लॅनिंग कशी करायला पाहिजे. मग हळूहळू गोष्टी मी जरा म्हणजे बेसिकली बघितल्या आणि मग मला कळायला लागलं की नाही, आपल्याला जर 45-50 पर्यंतच काम करायचंय. आता काय झालंय की 12-12, 14-14 तास लोक जॉब करतायत. करतायत. हो. आता एवढा जर जॉब करतात तर ते 10-20 वर्षच करू शकतात. त्याच्यावरती मग नाही करणं मुश्किल होऊन जाईल. म्हणजे हे एवढं तर आहेच सर. हो. कारण मी असे रिलेटिव्ह बघितले किंवा असे लोक पाहिले की आता 45 पर्यंत यांनी दे आर सेइंग की आता नाही शक्य. हम्म. आयटीतले लोक आहे बरोबर 45-50च्या आतच त्यांना रिटायरमेंट घ्यायची आहे, कारण भयानक काम आहे. नाही. रात्री 12-12 वाजेपर्यंत कॉल्स चालू असतात ते लोकांचे. बरोबर. दे आर फ्रस्ट्रेटेड हम्म. आहेत ऍक्च्युली. आहेत. तर म्हणून हा सगळा दृष्टिकोन बघता तुम्ही लवकर जर चालू केलं, मी नाही केलं पण तुम्ही तरी करा नक्कीच. तर तुम्ही ते चालू केलं तर जरा पहिले बघा की तुम्ही पैसे कमवायला लागलात, तुम्हाला तुमच्या आई बाबांनी वाढवलंय, तुम्ही लाईफ इन्शुरन्स पहिली गोष्ट घ्या. तुम्हाला तर खूप चीप मध्ये मिळतं. साधारण 3-4 करोडचं तुम्हाला 20,000 मिळतं ओके. एकदम इझिली बेसिकली. सो पहिले ते घ्या. दुसरं हेल्थ इन्शुरन्स खूप कंपल्सरी आहे. कॉर्पोरेटमध्ये आहेच, पण म्हणून काय झालं, तुम्ही स्वतःचं वेगळं घ्या. कॉर्पोरेटचा जॉब तुम्ही चेंज करता. बरोबर. काही कॉर्पोरेटमध्ये हा. फक्त 5-8 लाखाचं मिळतं. हा. कशाला? तुम्ही ते घ्या ना बरोबर. हेल्थ इन्शुरन्स. Yes, ठीक आहे. yes, yes. आणि मग तिसरा गोष्ट आहे बेसिकली तुम्ही प्लॅनिंग चालू करा. पहिल्यापासूनच चालू करा. तो जो मी म्हणालो रेशो 30-30-40%. 40% तुम्ही रेंट भरा. ठीक आहे. 30% तुमचा खर्च असून द्या आणि 30% तुम्ही बेसिकली SIP इन्व्हेस्टमेंट करा. येस. त्यांच्यासाठी हे योग्य. आता त्यांना खूप वर्ष आहे का, तर त्यांनी तर जास्तीत जास्त अग्रेसिव्हली इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. त्यांना माहिती आहे की तो पैसा आता आपल्याला नकोय. अनलेस अँटिल त्यांच्या लग्नाचा पैसा असेल तर तो जरा बाजूला ठेवावा. बेसिकली तो आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट. लग्न तर आई वडीलच करतात मोस्ट. म्हणजे पण काही ठिकाणी असतं काही ठिकाणी की मुलं स्वतः खर्च करताय, तर जो पैसा मला 3 ते 5 वर्ष लागेल त्याला जास्तीत जास्त पैसा म्युच्युअल फंडमध्ये नका ठेवू. नो, त्याच्यामध्ये थोडंफार हायब्रिड कॅटेगरी येते, डेट फॅक्टरी, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल. ओके. पण इक्विटीमध्ये हाच पैसा ठेवा जो तुम्हाला 5 वर्ष किंवा त्याच्याहून जास्त ठेवायला तुम्हाला तयारी असेल मनाची. बरोबर. तोच पैसा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये ठेवा. 5 वर्षांपेक्षा जास्त बेसिकली एवढं तुमचं तयारी असेल आणि तो आपल्याला रिटायरमेंटसाठी हवाय. त्यांच्यासाठी एकच गोल आहे. त्यांना काय लग्न नाही झाली, मुलं नाही झालीत, काही नाही. त्यांच्यासाठी एकच गोल आहे की मला 45 पर्यंत रिटायर व्हायचं. तर मी कसं करणार? बरोबर. आता माझा खर्च कदाचित कमी नाही, 30,000 असेल, हा. पण लग्न झाल्यानंतर माझा 50,000 70,000 होऊ शकतो. आरामात. तर त्या हिशोबाने 70,000च्या हिशोबाने मला पुढच्या 20 वर्षानंतर किती हवेत ते तुम्ही बघा. 70चे 41 होतील, 41चे 280 होतील. 3 लाखाचा खर्च होईल. 3 लाखाचे म्हणजे 36 लाखाचे 25 पट. म्हणजे एक रफली तुम्ही पकडा की 7-8 करोड तर त्यांना हवंच आहे जर 45 वाला रिटायर व्हायचं असेल तर. आणि जर त्यांना 50-55 रिटायर व्हायचं तर 10-12-15 करोड कुठेच नाही. आता फ्रँकली 35-40 जी मगाशी वयोगट होती त्यांना आज काही नाही तरी 6-7 करोड तर मिनिमम हवेच कॉर्पस. म्हणून तुम्ही आत्ताच चालू करा बेसिकली. ठीक आहे. या मुलांनी हो डेफिनेटली या मुलांनी तरी चालेल. यांचा जर विचार केला सर या मुलांचा की जे आता म्हणजे 25 ते 40 असं पकडू आपण, तर कितीची SIP यांनी करावी इन जनरल? म्हणजे ठीक आहे आपण पर्सेंटेज मध्ये तर बोललो, बट कितीची SIP जर या मुलांनी केली तर त्याचे किती पैसे बनवू शकतात? बरोबर. किती टक्क्यांच्या रिटर्न्स? 50% रिटर्न. तर आता साधारण यांना जर 10 करोड हवेत 20 वर्षानंतर, साधारण 10 करोड 20 वर्षानंतर साधारण हवे, तर त्यांना आज बेसिकली 1 लाखाची SIP चालू करायला लागेल मंथली बेसिकली. कारण का आज म्हणजे फ्रँकली बघाल तर म्हणजे 1 लाखाची SIP करावी लागेल मान्य आहे, पण आपण म्हणतो स्टेपअप SIP पण एक नावाचा प्रकार आहे. हे काय असतं सर? बेसिकली काय असतं की तुमचं इन्कम वाढतं तर तुमची SIP पण वाढायला पाहिजे. तर त्यालाच म्हणतो आपण स्टेपअप करणं बेसिकली SIP ला. ठीक आहे. कारण का लोक काय म्हणतात की मी SIP एवढीची, आता मी तुम्हाला द्यायला गणित देईन की 20,000ची SIP करा आणि 10-20 वर्षानंतर तुमचे 2 करोड होते साधारण, हे मी म्हणायला म्हणेन. पण 20,000ची SIP तशीच ठेवली तुम्ही तर 2 करोडची व्हॅल्यू जी आज आहे ती 20 वर्षानंतर नसेल ना. तर तुम्हाला त्या इन्फ्लेशन प्रमाणे पण वाढवावी लागेल तुमची, वाढवावी लागेल. कारण तुमचा पगारही वाढत चाललाय. म्हणून तो पगाराच्या 30% प्रत्येक वेळेस मला करायला, हा जर प्रिन्सिपल मांडला ना तुम्ही, खूप चांगलं तुम्ही 15-20 वर्षात एक चांगलं कॉर्पस क्रिएट करू शकतात. सर आता या एज ग्रुपमध्ये असंही असतं की बिझनेस स्टार्ट केलेला असतो या लोकांनी, म्हणजे भरपूर आता इंडियामध्ये स्टार्टअप कल्चर येते. बरोबर. तर महिन्याला 2 ते 3 लाख रुपये कमवताय लोक, बट कोणत्या महिन्यामध्ये 1 लाखाचा रेव्हेन्यू झाला, तर कधी 30,000 40,000 असे येतात. तर मग ते आलेले पैसे
डिरेक्टली इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकत जायचे. कसं म्हणजे इम्बॅलन्स जर असेल, कारण SIP असं आहे की 5,000 जर आपण टाकतोय तर पुढच्या महिन्यात 5च टाकाव्या, बरोबर. कमी नाही करतायत. तर मग या लोकांनी जर थोडी रिस्की स्टेप उचलून टाकली की मी जास्त SIP मध्ये टाकतो, राईट. मग त्यावेळेस कसं होईल सर? बरोबर. तर असे माझ्याकडे काही क्लायंट्स आहेत की जे सॅलरीड नाही आहेत, जे स्वतःचा बिझनेस चालवत आहे, पण त्यांचं इन्कम वरती खालती होतं, जसं तुम्ही म्हणालात तसं. त्यांना मी SIP सजेस्ट नाही करत. त्यांना मी काय म्हणतो की तुमच्याकडे जे उरत आहेत प्रत्येक महिन्याला, जे तुम्हाला नको आहेत आणि इन्व्हेस्ट करायला तयार आहात 5 वर्षाकरता, ते तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट नावाचा प्रकार आहे की SIPचाच पार्ट आहे तो. SIP हा सिस्टमॅटिक सॉरी म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे. हो, म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे. तुम्हाला कसं आहे ना, मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगतो. बँकेत जसं तुम्ही जाता आणि म्हणता की मला FD करायची, मग ते विचारत नाही ना कुठल्या अमाऊंटची. कुठल्याही अमाऊंटची तुम्ही FD करू शकता. म्हणजे त्यांचं काहीतरी असतं मिनिमम 50,000ची करायची वगैरे, ते टिपिकल आहे. पण इथे मिनिमम 500 रुपयाची पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये, वन टाइम ज्याला आपण म्हणतो. तर त्याला आपण FD म्हणतो. आपण जे लमसम आहे ना म्युच्युअल फंडमध्ये, त्याला आपण बँकेची FD म्हणतो. आणि बँकेत जी RD असते, रिकरिंग डिपॉझिट, त्याला आपण इथे SIP म्हणतो. तर मग आता याचे रिटर्न्स कसे लमसमचे आणि SIPचे रिटर्न्स ऍज सच काही लमसम आणि SIP साठी वेगळा नसतो. हा एक तुम्ही एका फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना, तर साधारण आपण पकडू शकतो की 12% 5-10 वर्षानंतर तुम्ही इन्व्हेस्टेड असाल तर 12%चं रिटर्न आपण एक्सपेक्ट करू शकतो. 5 ते 10 वर्षानंतर. 5 नाही, तुम्ही 5 वर्षानंतर कधीही तुम्ही बघाल ना, साधारण 12%चा अॅन्युअलाइज्ड रेट म्हणतो आपण त्याला बेसिकली. असं आता समजा बघायला गेलो तर आता मी तुम्हाला सांगतो की 15%चा मला रिटर्न मिळालाय. मी 1 लाखाचं इन्व्हेस्टमेंट केली होती, 5 वर्षानंतर 15%चा रिटर्न मिळालाय. किती अमाऊंट असेल साधारण तुमच्या मते? 15%चा रिटर्न मिळालाय 1 लाखावर. 1,15,000. नाही 5 वर्ष कंटिन्यू 5 वर्ष 60,000 आपण पकडू समजा. 15 पंचे 75 होतात. सॉरी 75,000. पण त्याला म्हणतात सिम्पल रिटर्न्स. आपण म्हणतोय कंपाऊंडिंग. मी त्या गोष्टीकडेच येणार होतो. तर त्याला म्हणतात 1 लाखाचे 2 लाख होतील. का म्हणा? कारण का पहिल्या वर्षी 100चे 115 होतात, बरोबर आहे तुमच्या मते. पण दुसऱ्या वर्षी 115वर 15% पकडले जातात, 100 वरती नाही. आणि तो इम्पॅक्ट जो येतो ना, तो साधारण तुमचे 25% डिफरन्स करतो तुम्हाला. म्हणजे 175च्या ऐवजी तुमचा 201चा आकडा होईल जर 15%चा अॅन्युअलाइज रिटर्न तुम्हाला मिळाला तर. ओके. म्हणजे तो जो आपल्याला रिटर्न मिळतो, म्हणजे जर मी आता शेअर मार्केट पकडा किंवा SIP पकडा, जर मी 1 लाख टाकले आणि माझे 1.5 लाख झाले समजा 6 महिन्यानंतर, तर मला जे आता नंतर जर समजा मार्केट वाढलं अजून 10%, तर तो 1.5 लाखावर मला ते रिटर्न्स मिळणार 10% मी. येस. आता याच्यात मी थोडंसं तुम्हाला एक गणित सांगतो की म्हणजे साधारण आपण पकडूया या वयोगटाने 15,000ची जरी SIP केली आणि 15 वर्षाकरता केली आणि त्यांना साधारण 15% मिळाले, तर रफली म्हणजे कॉर्पस क्रिएट किती होऊ शकतो 15 वर्षात साधारण? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एक आकडा तुम्ही जर गेस करा. 15 वर्ष जर कंटिन्यू केलं तर समजा आपण 15 आणि समजा 15 गुणिले 12 81 होतात आणि 20 ते 25 लाख समजा. 20 ते 25 लाख. बरोबर. एवढा तुमचा एक इन्व्हेस्टमेंट असेल. इन्व्हेस्टमेंट झाली तेवढी झाली. पण त्याची व्हॅल्यू असेल साधारण 1 करोड. अरे बापरे. 15,000 जर मी कंटिन्यू 20 वर्ष जर 15 वर्ष जर इन्व्हेस्ट आणि 15% मिळाले तर 15%चा रिटर्न मिळाला तर 1 कोटी होतात. आता याच्यात थोडंसं मी चेंज करतो आणि तुम्हाला सांगतो की 15 वर्ष नाही, तुम्ही अजून 15 वर्ष करू शकता, असे 30 वर्ष करू. 30 वर्ष तर तुम्हाला काय वाटतं किती मिळतील? म्हणजे 15 वर्षाचे मिळाले तर मी जास्तीत जास्त 2.5 कोटी एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे 30 वर्षांचे ना? 30 वर्ष. तो आकडा डायरेक्ट जातो 10 कोटी. 15 वर्ष जरी 15,000 केले तरी म्हणजे मी 30व्या वर्षी पण 15,000 केले, पेशंट प्रमाणे नाही वाढवले मी जस्ट असं एकदम, तरी तो इतका जातो. तरी तो एवढा जातो. जर 15%चा रिटर्न मिळाला, 30 वर्ष मिळाले, 15,000 तुम्ही करताय, डायरेक्ट 1 कोटीचा 10 कोटी होता. सर म्युच्युअल फंड एक आहे आणि बँक येते. आपण आपला पैसा असतो तो बँकेतही ठेवू शकतो किंवा म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकतो किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात त्याच्यात करू शकतो. बरोबर. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? सो आता याच्यासाठी आपल्याला हिस्टॉरिकल डेटा बघायला लागेल. साधारण आपण 1981 पासून आता 2025चा डेटा बघितला, ठीक आहे, तर आपली जी महागाई आहे, इन्फ्लेशन रेट, तो ॲव्हरेज गेल्या 40-45 वर्षांचा 7.5% येतोय ॲव्हरेज, ठीक आहे. आणि याच काळात बँकेचा FD रेट काही वर्ष खूप जास्त होता, काही वर्ष कमी होता. असं सगळं केलं ना तर तो 8.5% येतो. ओके. याचा अर्थ काय की इन्फ्लेशन जेवढा आहे त्याच्याहून 1% जास्त तुमचा बँकेचा FDचा रेट असतो. हा एक आपला 1% ॲव्हरेज हे आला. आता गव्हर्नमेंट जी आहे आपली इंडियन इकॉनॉमी आहे
ती किती टक्क्याने ग्रो होते याचा एक मेजर असतो, त्याला जीडीपी म्हणतात. जीडीपी आपली ग्रोथ. आपली जीडीपी, तर त्याला म्हणतात आपण इंडियन इकॉनॉमी किती रेटने ग्रो होती. हा. तर तो पण एक गेल्या 40-45 वर्षाचा डेटा काढला ना, हा. 10 ते 12% इंडियन इकॉनॉमी ग्रो करते. ठीक आहे. 7.5% इन्फ्लेशन, 8.5% बँक एफडीचा रेट, आणि आपली जीडीपी ही साधारण 10 ते 12%. ठीक आहे. आणि आपल्या मार्केटचा सेन्सेक्स किंवा निफ्टी आपण ज्याला म्हणतो, त्याचा जवळजवळ गेल्या 40-45 वर्षांचा 14% रेट ऑफ रिटर्न आहे. ओके. तर याचा अर्थ काय की इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेट 1%चा फरक, मग जीडीपी जवळजवळ 2% जास्त बँकेच्या एफडी रेटपेक्षा, बरोबर. 2 ते 3% जास्त, आणि त्याहून 1-2% जास्त आपला मार्केटचा रेट. हे समीकरण आहे ना नेहमीच असणार आहे. लोकांना वाटतं आज 14% रिटर्न मिळालेत आतापर्यंत, पण ते राहतील का नंतर? लोकांना तो प्रॉब्लेम येतो की 10%वर आलं मार्केट तर काय, जर 10%वर आलं ना मार्केट, तर तुमचा इन्फ्लेशन पण कमी होणार, तुमचा इंटरेस्ट रेट बँकेचा पण तो पण कमी होईल, आणि ग्रोईंग आपली जी जीडीपी आहे ती पण रेट कमी होणार. सो हे समीकरण नेहमीच राहणार आहे. बरोबर. फक्त प्रॉब्लेम काय होतो, मार्केटमध्ये उलाढाल होते. ठीक आहे. कसं होतं, मी तुम्हाला थोडंसं एकदम थोडंसं एका कमी शब्दात सांगतो. निफ्टी आपलं 96ला चालू झालं, 1996ला 1000च्या इंडेक्सने चालू झालं. ठीक आहे. जवळजवळ 7 वर्ष शून्य रिटर्न, 1000च होतं. ओके. ठीक आहे. पण 2002ला का 3ला ते चालू झालं ना, ते 2007 पर्यंत 5 वर्षात 6000 झालं. 5 वर्षात 6 टाइम झालं, 6 पट झालं. 1000 ते 6000 झाले. 6 वर्ष शून्य रिटर्न, पुढच्या 5 वर्षात 6 पट झालं. ठीक आहे. परत पुढच्या 6 वर्षात शून्य रिटर्न. 2007 ते 2014 कोसळलं मार्केट, मग भरत काय केलं नाही. 2014 ते आज 2025 मध्ये आपण उभे आहोत, त्या 6000चे डायरेक्ट आज 26,000, म्हणजे 4.5 पट झालं. बरोबर आहे. सो निफ्टी आहे ना किंवा मार्केट आहे ना, हे असं करून खूप वरती जातं, आणि म्हणून आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही. बँक आणि हे तुम्हाला असे चांगले छोटे छोटे रिटर्न देतात, पण नेहमी वरती वरतीसाठी. तर तो एक थोडा अनुभव, पण हे समीकरण लोकांना, तुमच्या प्रेक्षकांना असं समजणं खूप इम्पॉर्टंट, गरजेचं आहे. हा, म्हणून तुम्ही विश्वास ठेवा आणि त्या मार्केट रिलेटेड म्युच्युअल फंड्स मध्येच इन्व्हेस्ट करा. सर, या मुलांमध्ये काय असतं ना, थोडं क्रेडिट कार्ड वगैरे युज करतात हे, आणि ते क्रेडिट कार्डचे बिल मग मिनिमम ड्यू भरत जातात. तर तो मिनिमम ड्यू किती रिस्की आहे ते तुम्ही काय सांगाल, आणि ते किती व्हॅल्यू जाते ऍक्च्युली आपल्या याच्या? बरोबर. नाही, मिनिमम ड्यू हे फक्त दाखवण्याकरता असतं. प्रॉब्लेम काय होतं की समजा 10,000चं बिल आहे, ठीक आहे, आणि 2,000 साधारण ते म्हणतात की मिनिमम ड्यू आहे तुम्हाला, तर तुम्ही 2,000 भरून खुश व्हाल. प्रॉब्लेम काय की त्या 8,000वरती साधारण तुम्हाला वर्षाचा 36%चा, म्हणजे महिन्याचा 3%चा इंटरेस्ट भरायचा असतो प्रत्येक महिन्याला. जेवढे आपले पैसे उरलेले जे तुम्हाला नाही भरले त्याच्यावरती तो इंटरेस्ट लागतो. ओके. तर म्हणून प्रत्येक महिन्याला तुमचं इंटरेस्ट सकट तो बिल येतं. मग परत ते म्हणतात की तुम्हाला एवढंच भरायचंय. मग ते असं करत करत तुम्ही एवढा मोठा इंटरेस्टचा पोर्शन अॅक्युमुलेट करताना नंतर वाटतं, अरे मी एवढे पैसे तर खर्च केले नव्हते. हा, सो तो एक ट्रॅप आहे, मोठा ट्रॅप आहे. आणि क्रेडिट कार्डचा तर खूपच मोठा ट्रॅप आहे. 36% वर्षाचे म्हणजे काय झालं बेसिकली? बापरे. क्रेडिट कार्ड म्हणून एअरपोर्टवरच युज करायचं, असं करून पेट्रोलला युज करायची. क्रेडिट कार्ड चांगल्या पद्धतीने युज केलं कसं म्हणजे आता प्रत्येक व्यवस्थित महिन्याला जे काय ड्यू आहे ते पूर्णपणे भरा. काही मिनिमम इंटरेस्ट अमाऊंटच्या मागे नका लागू. ठीक आहे. तुम्हाला पॉइंट्स मिळतात त्यासमोर, ते पॉइंट्स तुम्ही रिडीम करू शकता तुमच्या एअर ट्रॅव्हल करता, यासाठी. ओके. तुमचा खर्च मॅक्झिमम तुम्ही क्रेडिट कार्डवर आणला तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा पण मिळतो. ओके. हा, पण प्रॉब्लेम काय की आपण मग तो फक्त इझी मनी आहे म्हणून आपण काहीही खर्च करतो, ज्या गोष्टी नको आहेत त्यासाठी पण खर्च करतो. ते नाही करायचं. नियंत्रण तुमच्या कंट्रोल एक्सपेन्सेस वरती आलाच पाहिजे, चांगलाच. EMI वर कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजे आपण? अच्छा. सो EMI वरती आता भरपूर आयफोन वगैरे लोक घेतात ऍपलचे, तर ते जरा अवॉइड करावं. जर तुम्हाला गरजच असेल तुमच्या प्रोफेशनमध्ये तर नक्कीच घ्या, पण जर तुम्हाला हवंय लोकांना मिरवायला की हा माझ्याकडे आयफोन आहे, अजिबात नाही, तर तो तरी अजिबात EMI वरती घेणं बरोबर नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट, गाडी लोनवर घेताय, काही हरकत नाही आहे. बेसिकली गरज असेल गाडी घ्या, तुम्ही गरज असेल तर नक्कीच घ्या, पण जस्ट बिकॉज माझी गाडी युजच नाही होणार आहे तर नका घेऊ. तुम्ही रोज ट्रॅव्हल करताय, तुम्हाला म्हणजे ऑफिसमध्ये म्हणा किंवा जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं यासाठी तुम्ही घेताय गाडी तर काही इश्यू नाही. कार लोन किती जातं सर तरी? कार लोन तरी 8-9% साधारण मिळतं. होम लोन टाईपच आहे. हे बघा, होम लोन, कार लोन हे सगळे काही वाईट नाही आहेत. ठीक आहे. पण कधी घ्यावे
हे तुमचं मी जसं म्हणालो होम लोन तेव्हाच घ्या जेव्हा तुमचं EMI 40% वरती जात नाही. बरोबर आहे. तसंच तुम्ही कार लोन पण तेव्हाच घ्या की त्याचा EMI तुमच्या त्या खर्चांमध्ये 30% खर्चांमध्येच आला पाहिजे. बस त्याच्यावरती नसायला पाहिजे एक्सपेन्स मध्ये. एक्सपेन्स मध्ये 20 लाखाची मला SUV घ्यायचीच आहे लोकांना दाखवायला, हे बरोबर अर्थ नाही झाला. अर्थ नाही आला. सर काही लोक आहे ना होम लोन हे लवकर क्लोज करतात, करायच्या मागे असतात. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं हे बेटर आहे की टॅक्स साठी त्याचा यूज करता येऊ शकतो तर ते चालू द्यायचं? नाही, खूप म्हणजे चांगला विषय आहे. हे लोक म्हणजे भरपूर होम लोन घेतात आणि विचार करतात की पहिले माझ्या डोक्यावरनं होम लोन जाऊन दे, मी लवकर प्रिन्सिपल रिपेमेंट करतो. प्रॉब्लेम काय, तुम्ही रिपेमेंट करताय आणि किती इंटरेस्ट वाचवताय? 7.5-8% आज साधारण एवढं. बरोबर. पण तोच पैसा जर तुम्ही इथे इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केला तर साधारण 12% जरी मिळाले तुम्हाला 4.5% एक्स्ट्रा फायदा मिळेल. डिफरन्स आहे. पण तो कसा आहे, लगेच नाही मिळत, तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मिळतो, पण तो मिळतो ना बेसिकली. तर कशाला त्याच्या मागे जात आहे? होम लोन हा जो EMI आहे ना, आज पण तेवढाच असणार आहे, 5 वर्षानंतर पण तेवढाच असणार आहे, 10 वर्षानंतर पण तेवढाच असणार. तेवढाच आहे. इनफॅक्ट कमी होणार. आपला प्रगत देश आहे, हो. आपण जसं प्रगती अजून करत जाऊ इंटरेस्ट रेट आपला कमी होत जाईल आणि त्यामुळे तुमचा EMI पण कदाचित कमी होईल किंवा तिथेच राहील. मग कशाला तुम्ही रिपेमेंटच्या मागे लागलाय? अजिबात नका जाऊ. नाही ना, तुम्हाला नाही पटत. त्यापेक्षा ते म्युच्युअल फंड मध्ये किंवा इक्विटी ज्यांना समजते त्यांनी त्याच्यात टाका. म्हणजे प्रोव्हाइडेड तो माणूस जॉब करणार आहे पुढचे 5-10 वर्ष तर त्यांनी करावं. पण तो म्हणाला की नाही, मला लवकर रिपेअर करून मला मुक्त व्हायचं, मला जॉब नाही करायचं, मग त्यांनी त्याचा रिटायरमेंट फंड जमवला असेल कदाचित म्हणून त्याला करायचं, तर ठीक आहे एक वेळेस. एक्झॅक्टली. तुम्ही सर आता मार्केट बघतात, आपण तर वयोगटानुसार सगळ्यांबद्दलच बोललो, तुम्ही मार्केट बघतात, तुमच्याकडे भरपूर क्लायंट्स येतात, तुमच्याकडे बिझनेसमॅन येतात किंवा जॉबवाले लोक येतात, तर ट्रेंड काय वाटतं तुम्हाला? एखाद्या व्यक्तीला जर बिझनेस करायचा असेल तर तो कोणत्या क्षेत्रामध्ये करू शकतो? तर आता कसं आहे ना की आजकाल मी म्हणेन की इन्व्हेस्टमेंट पेक्षा जास्त स्वतःचा तुम्ही बिझनेसमध्ये पैसा लावला आणि तो व्यवस्थित पुढचे 6 महिने 8 महिने बघा, जमतोय चांगला, व्यवस्थित आपल्याला बिझनेसवरती प्रतिसाद मिळतोय, तर नक्की ती इन्व्हेस्टमेंट तुमची चांगली तुम्हाला रिटर्न देणार आहे. स्वतःच्या बिझनेसमध्ये जर तो सक्सेसफुल बिझनेस झाला तर त्यामध्ये तुम्हाला एवढे रिटर्न्स मिळतील जे तुम्हाला कोणत्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळणार नाही. ओके, हे नक्की. पण मग त्या इन्व्हेस्टमेंट त्या ज्या तुमच्या बिझनेसमध्ये कुठे थांबायचंय ते तुम्हाला ठरवायचंय. काही लोकांना वाटतं मी आज म्हणजे 10 लाखाचा लॉस केला पण मी दुसऱ्या बिझनेसमध्ये कमवीन, मग असं करत करत तो 10-20 लाख जर घालवत देतो तर ते नका करू, उपयोग नाही त्याचा. आणि सर्वात आजकाल तर एवढ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला कमी पैशामध्ये बिझनेस चालू करता येतो, ते चालू करा. आता नवीन ट्रेंड अशी आली आहे की साधारण म्हणजे तुम्ही बघाल तर आपल्या देशामध्ये आता खूप इन्फ्रास्ट्रक्चर वाढलंय, मॉल्स वाढलेत, सगळ्या गोष्टी वाढल्या, तर तुम्ही असे छोटे मोठे एक बिझनेस करा की जे मॉलमध्ये चालतील. बेसिकली आजकाल ते मी ऐकलंय की थोडंसं म्हणजे पायाने वगैरे फुटबॉल खेळतात, बसूनच खेळतात, ते आजकाल नवीन ट्रेंड आली आहे. नवीन म्हणजे AI रिलेटेड गोष्टी आल्या आहेत. आता तुम्ही बघताय युट्यूब आणि इंस्टाग्राम आणि या सगळ्यावरती भरपूर लोक आता म्हणजे इन्फ्लुएन्सर्स आहेत, बिझनेस ग्रो होतोय, तो बिझनेस ग्रो होतोय, तर ते सगळे तुम्ही करा, त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट मला आवडेल. कारण का ती तुमची जर व्यवस्थित तुमचं रोजीरोटी चालवतोय तर डेफिनेटली तुम्ही करा. पण तुम्ही हे नक्की विचार करा की जर मला जॉब मधनं वेळच नाही मिळते आणि माझ्याकडे काही दुसरा पर्याय नाहीये माझ्या पैशाला इन्व्हेस्ट करायचा, तर तुम्ही इकडेच या आणि त्याप्रमाणे तुम्ही तशी इन्व्हेस्ट करावी. सर NRI लोकांनी त्यांचा पैसा कसा इन्व्हेस्ट करावा? सो आता NRI लोकांसाठी पण सर्वात इम्पॉर्टंट आहे त्यांनी हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स कव्हर करावा. तो त्यांच्या कंट्रीमध्ये असो किंवा इकडे असो, तो कव्हर करावाच, त्याच्यात काही डाऊट नाहीये. आणि इमर्जन्सी फंड, कारण का ते अब्रॉड असतात, बरोबर. तर या 3 पिलर्सला काही दुसरा पर्याय नाही, तर 3 पिलर्स सगळ्यांनाच करायचे. ठीक आहे. आता उरलं इन्व्हेस्टमेंट्स. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट्स लोक आजकाल विचार करतायत की आपली USD INR ची करन्सी खूप डेप्रिशिएट होत चालली आहे. ठीक आहे. आता 90 आणि 90.5च्या खाली घसरला आपला USD INR चा रेट. मग लोक म्हणतात की अरे मी इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पण ग्रो पण झाली, पण मी जेव्हा परत पैसे घेतो तेव्हा ते माझे USD प्रमाणे मला कमी येतात. हा खूप लोक विचार करतात. तुम्हाला हा विचार करायचा आहे की माझी इन्व्हेस्टमेंट ग्रो होती आहे, तुम्हाला आता पैशाची गरज आहे का, त्या काढण्याची गरज आहे का? नाहीये ना. तुम्ही कदाचित निवृत्ती परत रिटायरमेंट तुमची कदाचित इंडियामध्येच तुम्ही याल, तर तेव्हा तुमचं ज्या लोकांना इंडियामध्येच राहायचंय त्यांना USD INR चा काही फरक नाही पडत. मला इंडियामध्ये राहायचं, मी इंडियामध्ये INR मध्येच खर्च करतोय ना. पण ज्या लोकांनी ठरवलंच आहे की मला बाहेरच राहायचंय, मग ते लोक हा विचार करू शकतात की USD INR करन्सीमुळे काय प्रॉब्लेम होतो. बरोबर. तर त्यांनी सुद्धा बेसिकली त्यांच्या देशातल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावं. जर त्यांना कळत नाहीये, तिकडे कोणी ऍडवायझर नाहीये चांगला, काही म्हणजे गोष्टी होत आहेत, तर इथे तुम्ही बिंदास इन्व्हेस्ट करा. फक्त इथे तुम्हाला जेव्हा कधी परत पैसा काढायचा आहे, तुम्हाला तुमच्या कंट्रीमध्ये न्यायचा आहे,
तेव्हा थोडं टाइमली बघा की Okay. कुठला आपला रेट अनुकूल आहे त्याप्रमाणे तुम्ही काढा इन्व्हेस्टमेंट. बरोबर पण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट कराच. करायचं. स्वतः स्टॉक ट्रेडिंग पण करतात जे युएस मध्ये आहेत ते लोक करतात. खूप स्टॉक ट्रेडिंग पण करतात. पण त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही बघा की सातत्याने तुम्हाला तेवढे रिटर्न्स मिळतात. हा ते मोस्टली लोक तर करतात ट्रेडिंग आणि बाहेर येतात बाहेर येतात. बरोबर पैसे गमावून. तसंच. सर कंपाऊंडिंग जे म्हणतो आपण हम्म. कंपाऊंडिंग किती काम करतं याचं काही एक्झाम्पल देऊ शकतात का तुम्ही? अच्छा, कंपाऊंडिंगचं मी तुम्हाला एक थोडंसं म्हणजे असं उदाहरण देतो, कदाचित थोडंसं हे असेल, तुम्हाला कळेल की अरे एवढा पण इम्पॅक्ट होऊ शकतो का? होतो का? ठीक आहे. तर मी तुम्हाला एक ऑप्शन देतो की तुमच्याकडे आज मी तुम्हाला 1 करोड रुपये देतो. हम्म. ठीक आहे. किंवा दुसरा ऑप्शन आहे की मी तुम्हाला 1 रुपये देतो हम्म. आणि तो प्रत्येक दिवशी डबल होणार आहे पुढच्या 30 दिवसांकरता. 30 दिवस फक्त. हा 30 दिवस. तर तुम्ही आजचा 1 करोड रुपये निवडाल जे 30 दिवसात तेवढेच असणार आहेत, किंवा 1 रुपया निवडाल जो प्रत्येक दिवशी डबल होणार आहे पुढच्या 30 दिवसात. मी 1 करोड निवडून घेईल sir. मोस्टली सगळे लोक तेच करणार की आज मला पैसे मिळत आहेत, हा. मी आज घेतो 1 करोड. हा. हे 1 रुपयाचे केवढे कधी होतील माहित नाही मला. बरोबर आहे. ठीक आहे. हा. तर 1 रुपयाचा जर तो ऑप्शन आपण डबल डबल करत गेला. हा. हा. तर 10 दिवसात तो होणार आहे 10,000. हम्म. मग तुम्ही विचार करा, बरं झालं मी 1 करोड निवडला. हम्म. ठीक आहे. पण 20 दिवसात तो होणार आहे साधारण 10.5 लाख. 10.5 लाख. 20 दिवसानंतर. तरी तुम्ही विचार करा, बरं झालं मी एवढं गेलं. आणि तो 30 दिवसानंतर साधारण 54 करोड होणार आहे. तुमच्या 54 करोड करोड. होणार आहे. 1 करोड तुमच्याकडे आणि आज माझ्याकडे आता 54 करोड आहेत बेसिकली. बरोबर. पण मी हे एक उदाहरण दिलं फक्त कंपाऊंडिंगचं सांगायला. एक्झाम्पल. प्रत्येक दिवशी डबल होत नाही नाही पैसे. ठीक आहे. पण कंपाऊंडिंग होतं. हो, कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट येतो की तुम्ही 20 दिवसानंतर बघाल आज 10 लाखावर होतं आणि आता डायरेक्ट मी 1 करोडला तर पार काढलो आणि त्याच्या पुढे पण 54 करोडवर गेलो. बरोबर. पण म्युच्युअल फंड असून दे, मार्केट असून दे, साधारण तुम्हाला 5 ते 6 वर्ष लागतात पैसा डबल व्हायला. साधारण 12 ते 15% पकडलं 5 वर्षात डबल, 12% पकडलं 6 वर्षात डबल. ही साधारण आपल्याला सवय मिळतात. हे जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिलं. हो. याला अजिबात तुम्ही असं नका पकडू. नाही एक अनुभव. अनुभव. हा, तर ते तसं आहे. सर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही जी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याचा नक्कीच त्यांना त्यांच्या लाईफमध्ये फायदा होईल. आणि कुणी कनेक्ट करायचं असेल कुणाला तुमच्यासोबत तर नंबर पण डिस्प्लेला आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी देतो. म्हणजे त्यांना जर काही माहिती हवी असेल की कसं ते इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे काय, ती सगळी माहिती त्यांना भेटून जाईल. नक्कीच. आणि मी तुमच्या प्रेक्षकांना पण आवर्जून सांगतो की लोकांना वाटतं की आपण आपल्या हातात गोष्टी घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतो, पण तेव्हा ते इमोशनल होतात भरपूर की इन्व्हेस्टमेंट करावी की नाही. म्हणून एक चांगला फायनान्शियल ऍडवायझर निवडा आणि त्याला सगळी माहिती द्या आणि त्याप्रमाणेच ते म्हणजे तो तुम्हाला व्यवस्थित नियोजन करून देईल आणि त्यांनी त्याच्याकडनं सगळे क्वेश्चन्स विचारून मग ठरवा की गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट होते की नाही. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी हे करून मग ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही ऍडवायझर निवडून तुम्ही इन्व्हेस्ट करा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.